आपल्याला नक्की माहिती पाहिजे की आपल्या संस्कृतीने आपल्याला दोन रोल मॉडेल दिलेले आहेत. एक राम आहे, एक कृष्ण आहे. म्हणून ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज या दोन्हींनी मिळून जे चाललेलं राज्य आहे ते रामराज्याची संकल्पना आहे. त्या राजांनी अशा प्रकारे समाजामध्ये जाऊन अवलोकन करून ज्ञान मिळवलं पाहिजे. ही रामाची गुणसंपदा, ही रामराज्याची संकल्पना. नमस्कार. वेद थिएटरच्या वेद भेट या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही सगळेजण खूप छान पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देताय आणि त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खरंच खूप मनापासून आभार. कारण की इतका सुंदर प्रतिसाद तुम्ही आम्हाला देत असल्यामुळे वेगवेगळे विषय तुमच्या सगळ्यांसमोर आम्हाला घेऊन येत आहेत. आणि आजचा विषय हा सुद्धा असाच वेगळा आहे, हटके आहे असं म्हणायला हरकत नाही. युथला मार्गदर्शन करणार आहेच आहे, पण त्याचबरोबर जे आमच्या आई बाबांच्या वयाचे आहेत किंवा आमच्या आजी आजोबांच्या वयाचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आपण सगळेजणच म्हणतोय की रामराज्य असावं आपल्यासाठी, आपण प्रजा आहोत कारण शेवटी रामराज्य असावं, रामराज्य असावं असं आपण जे सगळेजण म्हणतो, पण ते खरंच रामराज्य नक्की काय आहे ह्याविषयी आज आपण बोलणार आहोत. श्रीरामनवमी आणि त्या निमित्ताने त्याचं औचित्य साधून हा खास एपिसोड तुमच्या सगळ्यांसाठी आपण घेऊन आलेले आहोत. आणि त्याकरता आज स्टुडिओमध्ये सुद्धा अशीच एक खास व्यक्ती आलेली आहे, अलकाताई मुतालिक. तुम्हाला सगळ्यांना खरं तर हे नाव माहीत असायला हरकत नाहीये. बऱ्याच जणांनी कदाचित त्यांचं प्रवचन ऐकलं असेल, त्यांचा सहवासही त्यांना लाभला असेल. वेदांत आणि तत्वज्ञान हा मुख्य त्यांचा अभ्यास आहे. आणि आज आपल्याला रामराज्य काय, प्रभू श्रीराम, त्यांचं रूप, त्यांचं सगुण निर्गुण हे दोन्ही रूप, त्यांची व्युत्पत्ती या सगळ्या बाबतीत आपण बोलणार आहोत. आणि मुख्य म्हणजे आपण एक युथ म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी कशा उपयोगाला पडतील ह्याविषयी सुद्धा खरं तर मी सगळे प्रश्न विचारणार आहेच आहे. पण त्याआधी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. आपण सगळेजणच कुठलाही सण असला की जे फडके रोडला अगदी छान फिरायला जातो, तर जे गणेश मंदिर संस्थान हे खरं तर त्याच्या मागे सगळं कारण आहे. कारण की आपण पहिले तिथे जातो, दर्शन घेतो आणि मग त्यानंतर आपल्याकडे आपला प्रवास सुरू होतो फडके रोडचा. तर गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा या अलकाताई आहेत आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे गणेश मंदिर संस्थानच्या माध्यमातून बरेच उपक्रम खरं तर हे संस्थानाचे चालू असतात. त्यानंतर आणखीन सांगायचं झालं तर समर्थ विद्यापीठाच्या त्या सल्लागार आहेत. म्हणजे त्याचा अभ्यासक्रम तयार करणं, मुलांपर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत काय गेलं पाहिजे, ते कुठला अभ्यासक्रम असला पाहिजे, या सगळ्याच्या सल्लागार म्हणून त्या काम करतात. त्याचबरोबर शिवथरघळीत खूप वेगवेगळे आपण म्हणूया की कार्यशाळा होतात. मग लहान मुलांपासून ते अगदी प्रापंचिक असणाऱ्या सगळ्यांपर्यंत हे खरं तर कार्यशाळा असतात. तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. तर अशा कार्यशाळांच्या प्रमुख त्या आहेत. आणि खरं तर सांगायला आवडेल की जवळजवळ वर्षभरातले कितीतरी दिवस, 28-30 दिवस या स्वतः त्या शिवथरघळीत असतात आणि तिथे पूर्ण हे काम ते स्वतः बघतात. त्याचबरोबर कीर्तन महाविद्यालय, योग महाविद्यालय इथे त्या तत्वज्ञान शिकवतात. आणि आता येत्या पुढच्या उपनिषदांवरती सुद्धा त्यांचं काम चालू आहे, त्याचं भाष्य आहे आणि त्याबद्दल एकंदरीत साधारणतः पुढे आमच्या बोलण्यात येईलच. पण आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या पॉडकास्टला. बरेच प्रश्न कदाचित तुमच्याही मनात असतील, माझ्याही मनात मी काढलेलेच आहेत ते, सो त्यामुळे त्याच्यावरती आपण आता बोलणारच आहोत. रामराज्य म्हणजे नक्की काय, पण त्याआधी खरं तर एक सामान्य म्हणूया आपण, भक्त म्हणून किंवा सामान्य नागरिक म्हणून मी हे विचारते की आम्ही जेव्हा लहानपणापासून रामाचं चरित्र ऐकतो, प्रभू श्रीरामांचं ज्या वेळेला रावण आणि हा वध जेव्हा बघतो, आम्ही कार्टूनमध्ये पाहिलंय, आम्ही वाचलंय, आम्हाला शाळेत रामरक्षा शिकवली इथपर्यंत, पण त्याच्या पुढे नक्की काय होतं, काय झालं, रामराज्य म्हणजे नक्की काय आहे, मग ते रामापासून सुरू झालं का आधीपासूनच चालू होतं, ह्या सगळ्यापासूनच आपण सुरुवात करूया. नमस्कार. रामाचं काही चिंतन त्या निमित्ताने घडणार आहे, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे पहिल्यांदा आभार मानते आणि आपण काही उत्तर देण्याचा प्रयत्न करते. आताच विचारलं की राम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला नक्की माहिती पाहिजे की आपल्या संस्कृतीने आपल्याला दोन रोल मॉडेल दिलेले आहेत. एक राम आहे, एक कृष्ण आहे. आणि या दोन्हीची उपासना आपल्याकडे सांगितलेली, बरं का, कशासाठी करायची. लक्षात येईल की आपल्याला जीवनामध्ये सुख पाहिजे आणि आपल्याला जीवनामध्ये यश पाहिजे. या दोघांचं जर चरित्र बघितलं तर लक्षात येतं भगवान राम आयुष्यात कधी हरलेले नाहीत आणि भगवान श्रीकृष्ण आयुष्यात कधी रडलेले नाहीत. जीवनामध्ये जर आपल्याला रडायचं नसेल, जीवनामध्ये अपयश नसेल, तर ह्यांचं जे चरित्र आहे ते आपल्या समोर असलं पाहिजे. आणि चरित्र म्हणजे त्यांची गुणसंपदा आपल्या समोर असली पाहिजे. उपासना म्हणजे त्या मूर्तीची उपासना नाही आहे. उपासक जे का उपास्य देवताची उपासना करतो तेव्हा त्या उपास्य देवताच्या गुणांचं अवतरण आपल्यामध्ये होणं अपेक्षित आहे. ही उपासनेची पद्धत आहे.
आणि ही कुठेतरी आपल्या नजरेआड जाते आणि ती समोर असेल तर ती उपासना बरोबर होते. आता लक्षात येईल की आपल्याला संस्कृतीने राम का सांगितलं, कारण यश बरं. पाहिजे, बरोबर आहे, बरं. ह्याच्यासाठी. आणि आता सांगितलं की रामराज्य ही संकल्पना खूप वेगळी आहे. रामराज्य ही रामापासून झाली असं नाही. हं. रघुवंशाचे जे राजे आहेत ते सगळेच अत्यंत पराक्रमी आहेत, सत्यप्रिय आहेत, अत्यंत जीवनमूल्य सांभाळणारे राजे आहेत. हं. आणि त्यामुळे त्यांचं जे राज्य चालवण्याची कल्पना आहे ती रामराज्याची संकल्पना म्हणजे क्षात्रतेज आणि ब्रह्मतेज या दोन्हींनी एकत्र मिळून केलेलं जे राज्य आहे त्याला रामराज्य म्हणतात. प्रत्यक्ष राज्य चालवण्याचं कार्य क्षत्रियांनी करायचं आहे, कारण त्यांचं ते सामर्थ्य आहे. त्यांचं शारीरिक सामर्थ्य आहे, त्यांचं आर्थिक आहे, हे पूर्वीपासून आहे. आणि त्याच्यावरती अंकुश कोणाचा असला पाहिजे तर ऋषी सत्तेचा असला पाहिजे, म्हणजे ब्रह्मतेजाचा असला पाहिजे. म्हणून ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज या दोन्हींनी मिळून जे चाललेलं राज्य आहे ती रामराज्याची संकल्पना आहे, जी दशरथांच्या काळामध्ये आपल्याला दिसते. कारण दशरथाचे सल्लागार वशिष्ठ ऋषी आहेत. वशिष्ठ ऋषी जसे सांगतील तसे दशरथ राजे वागतायत, वशिष्ठ जसे सांगतायत तसे प्रभू रामचंद्र वागतायत. ती संकल्पना आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसते. जसं समर्थ आणि तुकोबाराय सांगतायत तसे शिवबा वागतायत. ती रामराज्याची संकल्पना. म्हणून ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज ही दोन तेज जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत राष्ट्र सुरळीत चालत नाही. मग रामराज्याची संकल्पना राम स्वतःच सांगतायत. आणि ही कोणाकोणाकडून दिसते की राम राज्य चालवण्याचा जो बोध त्यांनी घेतलाय, कोणाकडून घेतलाय, तो विश्वामित्रांकडून घेतलाय, वशिष्ठांच्याकडून घेतलेला आहे. त्याच्यानंतर भरताशी ज्याचा तो संवाद आहे, जिथे चित्रकूटला भरत त्याला भेटायला गेलाय, तेव्हा राज्य कसं चालवायचं हे स्वतः राम सांगतोय. आणि रामाचा पराक्रम काय आहे, रामाची राज्य चालवण्याची जी दृष्टी लागते, कसा तो बोलतो, कसा तो वागतो, राजाकडे काय गुणसंपदा असली पाहिजे हे दशरथाने जाणलंय. आणि म्हणून त्यांनी एक असा प्रसंग केलाय की अयोध्येमध्ये त्यांनी सगळ्या अयोध्यावासियांना बोलवलंय आणि असं सांगितलंय की रामाचा जो पराक्रम आहे तो सगळा पराक्रम आपण बघूया. काय काय तो शिकलाय. मग 108 प्रकारचे अस्त्र आणि शस्त्र शिकलाय, किती प्रकारच्या गदा शिकलाय, किती प्रकारच्या चक्र, ज्याला आपल्याला एकच सुदर्शन चक्र माहितीये, पण कालचक्र आहे, त्याच्यानंतर कूर्मचक्र आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची चक्र आहेत. हे सगळं तो शिकल्याचं प्रात्यक्षिक करायला दे. अश्वारोहण आहे, गजारोहण आहे, उष्ट्रारोहण आहे, हे सगळं त्यांनी प्रात्यक्षिक केलं. आणि हे सगळं प्रात्यक्षिक केल्यानंतर रामाचा पराक्रम सगळ्या अयोध्यावासियांनी बघितलं. तेव्हा निर्णय घेतला की याला राज्यावरती बसवायचं. तोपर्यंत नाही. का घेतलेला नाही, कारण त्यांनी कैकेयीच्या वडिलांना शब्द दिलाय की हिचा मुलगा राज्यावर बसेल. बरं. त्यामुळे त्यांना निश्चित माहितीये की या मुलावरती मी अन्याय करणार आहे, ह्याला बसवल. पण ह्याचा पराक्रम बघितल्यानंतर आता मनात आले की ह्याने राज्यावरती बसलं पाहिजे. म्हणून तो भरत नसताना घोड घातलेला आहे. असं आहे. खरा इतिहास हा आहे, पण आता तो समोर येत नाहीये कोणाच्या ग्रंथामध्ये. ग्रंथ वाचला तर तुम्हाला तर कळतो. पण तिथे दशरथ राजे त्या रामाची संपदा सांगतायत. राजाकडे काय संपदा असली पाहिजे, राज्य चालवण्यासाठी काय लागतं, तर मुख्य म्हणजे राजाकडे खजिना भरलेला लागतो. तो खजिना कसा काढायचा, याचा अर्थ कर कसा वसूल करायचा. बरोबर. दशरथ राजांच्या मुखामधला एक श्लोक आहे की हा राम इतका गोड बोलतोय, इतका गोड बोलतोय, इतका गोड बोलतोय, आणि गोड बोलून प्रजेकडून जो कर वसूल करतोय तो त्याची करायची पद्धत कशी आहे. तर दशरथ म्हणतात एखादा फुलपाखरू आहे, एखादा भोंगा आहे, जो त्या कळीवरती, फुलांवरती इतका अलगद बसतो आणि त्या परागामधून तो बरोबर तो रस काढून घेतो, पण एकाही त्या पाकळीला धक्का लावत नाही. इतका अलगद हे काम करतो. तसं राम अतिशय गोड बोलतो आणि कर वसूल करतो. हे राजाची पहिली काय आहे, बरोबर, ती संपदा आहे. म्हणून हा राजा व्हायला योग्य. राजकारण कुठून सुरू होतं, इथून राजकारण सुरू होते. मधुर वाणी हे राजाचं पहिलं कार्य आहे, लक्षात घ्या. कठोर बोलून नाहीये. बरोबर. म्हणजे ही कुठेतरी मुळं तुम्हाला तिथे वाचताना लक्षात येतं की अरे हे असं आहे बरं का, असं आहे. त्याच्यानंतर दुसरं राजकारण कुठे तुम्हाला दिसतं की राम वनामध्ये गेले आणि वनामध्ये गेल्यानंतर रामाला असं वाटतं की भरत राज्यावर बसलाय, म्हणजे भरताने राज्य त्यागलंय, वडील गेले, हे रामाला काहीच माहिती नाहीये, ह्यातलं काही त्याला कल्पना नाहीये. आणि म्हणून पहिल्यांदा तो आल्यानंतर त्याला असं दिसतंय की यांनी जटाबंधन केलंय, हा बारीक झालाय, कृश आहे, यांनी वल्कल धारण केलेत, हा असा काय इथे आलेला आहे.
आणि मग रामाने त्याच्या वेशाकडे त्याच्याकडे पाहिलंच नाही आणि रामाने त्याला प्रश्नावरती सरबत्ती केली. कमीत कमी 25 प्रश्न विचारले आणि इतकं सुंदर त्यामध्ये वर्णन केले की एखादा पिता जसा मुलाला जवळ घेतो तसं रामाने त्या भरताला धाकटा भाऊ म्हणून जवळ गेले, त्याच्या मस्तकाचं अवग्रहण केले आणि त्याला मांडीत बसवले. अंकी हे आरोप्य असा शब्द आहे. अंक्या मांडीवरती बसून त्याला प्रश्न विचारले आणि ते प्रश्न विचारलेत की तू राज्य उत्तम करतोस की नाही, तुझे मंत्री कसे आहेत, मंत्री भ्रष्ट नाहीत ना, ते भ्रष्टाचार करत नाहीत ना, तुझ्या राज्यामध्ये जी मसलत करतोयस ती मसलत षटकर्णी होत नाही ना, याचा अर्थ राजा असेल तर त्यांनी गुप्त मसलत केलीच पाहिजे, ते कुणालाही कळता कामा नये. असे सगळे प्रश्न त्याला विचारलेत. तुझं राज्य मध्ये 18 मंत्री आहेत ना, त्यातले 15 नियामक असले पाहिजेत, त्यातले 3 तुझ्या वेगळे असले पाहिजेत, त्यांच्यावरती देखरेख ठेवणारा एक तुझा अमात्य असला पाहिजे. हा अमात्य तुझ्या अंतरंगामध्ये आहे ना, तो कोणतीही गोष्ट बाहेर सांगत नाही ना, याचा अर्थ तुझे दूत जे बाहेर पसरलेले आहेत ते तुला सगळी व्यवस्थित माहिती देत आहेत ना, तुझे सगळं मंत्राचं राज्य बरोबर चाललं. किती त्याला प्रश्न विचारलेत जे भरताने काहीच केलं नाही आणि राम प्रश्न विचार. म्हणजे हे राजकारण त्याच्या आतमध्ये आहे. राजा म्हणजे आता काय ही सगळी संपदाच आहे ना त्याची राजाची असलेली. खरंय, इतकी सुंदर संपदा आहे ती सगळी. बरोबर. म्हणजे राज्य जर चालवायचं असेल तर तुम्हाला किती राज्याची माहिती पाहिजे. बरोबर. मग हे नुसतं नाहीये. मग नुसते एका ठिकाणी बसून राजा राज्य करू शकतो का, तर नाही. त्या राजांनी समाजामध्ये गेलं पाहिजे, समाजामध्ये फिरलं पाहिजे, समाजामध्ये जाऊन समाजाचं अवलोकन केलं पाहिजे. म्हणून विश्वामित्र का घेऊन गेले बाहेर, पराक्रम गाजवायला, डायरेक्ट एक्सपिरियन्स फिरवलंय त्यांना सगळीकडे. जेव्हा शिक्षण झालं 12 वर्षाचं जे शिक्षण पूर्ण झालं तेव्हा दशरथांनी या 4ही मुलांना आज्ञा केली आहे आणि तीर्थयात्रेला पाठवले. कोणत्या कोणत्या तीर्थयात्रेला गेलेत, यादीच्या यादी आहे. म्हणजे ते नुसते तीर्थयात्रेला नाही गेलेत, ते मातृगया पितृगया तिकडे गेलेत, अरण्यांमध्ये गेलेत, किती वर्ण बघितले. म्हणजे अरण्यातले लोक कशी राहतात त्याही लोकांना आपलंसं करणं आहे. कारण ते गोसावी जमात आहेत तिकडे, तिकडे हनुमंत आहे, लक्षात घ्या. बरोबर. म्हणजे सगळ्या समाजातल्या सगळ्या स्तरांपर्यंत आपल्या मुलाला त्यांनी पाठवले. कारण डायरेक्ट एक्सपिरियन्स मिळणे हे शिक्षण आहे. मंत्र्यांनी असं शिक्षण घेतलं पाहिजे. राजा जो आहे त्या राजांनी अशा प्रकारे समाजामध्ये जाऊन अवलोकन करून ज्ञान मिळवलं पाहिजे. ही रामाची गुणसंपदा आहे, ही रामराज्याची संकल्पना. म्हणजे जे सहज अगदी म्हटलं जातं की रामराज्य म्हणजे सगळं अगदी आलबेल आलबेल, असं आलबेल नाहीये, असं नाहीये, आलबेल नाहीये. त्याच्या मागे त्याची आहे, म्हणजे कसं आहे की त्याच्या मागे त्याचे गुण आहेत. बरोबर. किंवा त्याचं वैराग्य त्याच्या पाठीमागे आहे, वेगळ्या प्रकारचं आहे. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा अस्त्र शिकवायला त्याला नेलंय विश्वामित्राने, अस्त्रविद्या आणि शस्त्रविद्या द्यायला नेलंय, तेव्हा एका मिनिटात ते दिलेलं नाहीये. त्यांनी सांगितलं पहिलं मंत्रांचं अनुष्ठान कर आणि मंत्र दिलेत. ते मंत्र कसे दिलेत की आहार, निद्रा म्हणजे तहान, भूक, आळस, या 4 गोष्टीवरती जय मिळवता आलं पाहिजे. या 4ही गोष्टी नसतील तरी सुद्धा तुम्हाला राहता आलं पाहिजे. बरं. ओके. आत्ता जर त्या योगेंद्र सिंग यादवांचा गणेश मंदिरामध्ये जो परमवीर चक्र ज्यांना 19 गोळ्या लागल्या, त्यांचा जर अनुभव ऐकला तर त्यांनी तेच सांगितले, 17 दिवस मी अन्न पाण्याशिवाय राहिलो तरी सुद्धा मी जिवंत होतो. बापरे. ही विद्या आहे, हे मंत्र आहे, योग सामर्थ्य आहे त्याच्यामुळे आपण राहू शकतो. बरोबर. मग हे दिलेलं आहे. कारण युद्धामध्ये तुम्हाला कुठे मिळणार आहे, अन्न पाणी नाही मिळणार आहे तुम्हाला तिथे, त्याच्याशिवाय राहता आलं पाहिजे. आपल्याला जरा नाही मिळालं तर चालत नाही, झोप नाही तर चालत नाही. झोपेची गरजच नाही आहे माणसाला. माणसाला झोपेची गरज आहे. नकारात्मक विचारांनी तो थकतो, कामाने माणूस थकत नाही. कारण आपल्या शरीराचीच आपल्याला माहिती नाही तर पुढचं सगळं सोडूनच द्या. अविद्येतलाच प्रवास आहे आपला सगळा. खरंय खरंय खरंय. रामाचा प्रवास हा विद्येतला प्रवास आहे. बरोबर. पण मग तुम्ही अस्त्र जे म्हणताय, म्हणजे आता सहज म्हटलं होतं शस्त्र अस्त्रांचा वापर केला. शस्त्र म्हणजे प्रत्यक्ष शस्त्र वापरणं. बरं. पण अस्त्र म्हणजे त्या शस्त्राला बीजमंत्राचं उपासना करणं आणि बीजमंत्राचं सगळं सामर्थ्य त्याच्यामध्ये घालणं, त्याला अस्त्र म्हणतात. बरं. शस्त्रविद्या म्हणजे फक्त एखादा भाला मारणं, एखादा बाण मारलं ती शस्त्रविद्या आहे. पण ते शस्त्र अभिमंत्रित करणं मंत्राने आणि मग वापरणं, त्याचं सामर्थ्य विलक्षण वाढतं. बरोबर. जेवढा मंत्र
कमी अक्षराचा तेवढं त्याचं सामर्थ्य अधिक. म्हणून बीजमंत्र अधिक. बीजमंत्र त्याला का म्हणतात? कारण वडाचं बीज किती छोटं आहे, दिसत पण नाही. वृक्ष किती मोठा आहे. बरोबर. तसं जितकं वर्णाक्षर कमी तेवढं त्याचं सामर्थ्य अधिक, म्हणून त्याला बीजमंत्र म्हणतात. बरं. ओम ह्रीम क्लीम हे सगळे बीजमंत्र आहेत. बरोबर. हो. देवी भागवताचा जो मंत्र आहे बीजमंत्र. बरं. हे सगळे बीजमंत्र. बरोबर. पण म्हणजे थोडक्यात ज्या वेळेला रावण वध आणि तो सगळा प्रवास सुरू झाला त्यावेळेला ह्या गोष्टींचं खूप सामर्थ्य आणि त्याचा वापर केलाय झाला. रावण सहजासहजी जिंकण्यासारखा नव्हता. रामाला सुरुवातीला जय नाही मिळालाय बरं का रावणावरती. खूप प्रयत्न करायला लागला. तेव्हा अगस्त्य ऋषींच्या लक्षात आलं की ह्याच्यापाशी तंत्रविद्या नाहीये. जी तंत्रविद्या रावणाकडे होती त्याला पण ब्लॅक मॅजिक म्हणतो, की जी चुकीची होती. कारण एकतर अदृश्य व्हायचं आणि युद्ध करायचं. हे माणसाकडे ही विद्या असणं शक्य नाहीये. राक्षसांना बोडंबरी विद्या आहे, ती त्यांची जन्मजात आहे. कारण ती योनीच वेगळी आहे. त्यांच्याकडे ती आहे, आपल्याकडे नाहीये. मग त्यावेळेला एका स्तोत्राची रचना अगस्तींनी केली आहे. त्याचं नाव आहे आदित्य हृदय स्तोत्र. बरं. आणि त्याचे पाठ करायला सांगितले. आणि ते म्हणते जोपर्यंत त्याचे पाठ करणार नाहीस तोपर्यंत तुला सामर्थ्य मिळणार नाही. आणि मग सामर्थ्य मिळाल्यानंतर दशाननाशी ती सगळी विद्या रामाने ग्रहण केली आणि मग युद्ध केलं. बरं. म्हणून रामाला सोपं नव्हतं दशाननाशी. पण एक आहे, ते स्वयंभू व्यक्तिमत्व आहे आणि मानवी प्रयत्नाने त्यांनी सगळं कमावलेलं आहे. कारण का तर वाल्मिकींनी जो राम उभा केलेला आहे ना, तो मानवी उत्तम माणूस उभा केलेला आहे. त्यांनी परमात्मा म्हणून उभाच केलेला. तुलसीदास त्याला परमात्मा म्हणतात, नाथ महाराज त्याला परब्रह्म म्हणतात. वाल्मिकी त्याला असं परब्रह्म देव काही म्हणत नाहीत. हा उत्तम माणूस आहे. आणि त्याचा आदर्श आपण ठेवला पाहिजे. आदर्श, कारण नराचा नारायण होऊ शकतो ना. बरोबर. आता मला ऍक्च्युअली याच्यामध्ये विचारायचं होतं की रामराज्य म्हणजे किती नाही म्हटलं तरी ऍडमिनिस्ट्रेशन तुमचं अगदी चोख पाहिजे, पक्क पाहिजे. ह्याबद्दल जरा अजून मला ऐकायला आवडेल. कारण की जेव्हा हा विषय आपला निघाला तर त्यावेळेला मी काही जणांना विचारलं की म्हणजे तुमच्या डोक्यात काही प्रश्न आहेत का ऍज अ युथ म्हणून. तर त्याच्यापैकी एकींनी मला सांगितलं की आम्हाला मॅनेजमेंटच्या याच्यामध्ये ह्याचा म्हणे उल्लेख आलेला आहे रामराज्याचा याचा. आणि त्यामुळे ना ऍडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत म्हणे प्रश्न विचार मला ते ऐकायला आवडेल की काय होतं नक्की ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे 12 बलुतेदार पद्धती जी आहे ना. आता हे जे 15 आणि 18 आहेत ना, ते 18 जण म्हणजे दशरथांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हे जे 18 बलुतेदार आहेत, या 18 बलुतेदारांचे जे प्रत्येक प्रतिनिधी आहेत त्यांना बोलवून घ्या आणि त्यांना विचारा की तुम्हाला कसा राजा हवाय, कोण हवाय. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की एका सगळ्यांच्या मुखामध्ये एक नाव आलं, ते म्हणजे राम आहे. कारण डेलिगेशन ऑफ वर्क ज्याला म्हणतो, दॅट शुड बी द परफेक्ट. राज्य जर चालवायचं असेल ऍडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीने, डेलिगेशन काम परफेक्ट माणसाला परफेक्ट काम दिलं पाहिजे. आता हे केव्हा देता येईल? परफेक्ट माणसाला परफेक्ट काम केव्हा देता येईल? आपण एखाद्याला काम देतो पण त्याला ते जमत नाही. मग आपल्याला कळतं अरे उगाच याला हे काम दिलं बरं का. कारण तो कोणत्या गुणांचा हे आपल्याला कळत नाही. बरोबर. प्रत्येक व्यक्ती 3 गुणांनी बनलेली आहे. त्यातला गुण जर कळला, सत्वगुणाचा कोण आहे, रजोगुणाचा कोण आहे, तमोगुणाचा कोण आहे, तसं डेलिगेशन ऑफ वर्क झालं पाहिजे, जे रामाला माहिती. बर. तुम्ही ऍक्च्युअली मागे म्हणजे आता बोलता बोलता मगाशी म्हणालात की ज्या वेळेला भरत इथे आला चित्रकूट पर्वतावरती हे करा, पण त्यावेळेला काय उपदेश केला? कारण की पुढे जाऊन तो राज्य सांभाळणार होता ते. पण मग त्यावेळेला रामाने किंवा प्रभू श्रीरामाने काय प्रश्न विचारलेत माहितीये का, ते बघशील तर नवल वाटेल. की मुद्दाम सांगते की त्यांनी प्रश्न विचारलेत भरताला आणि सांगितलंय. भरताची जी पहिली भेट झाली तेव्हा तो म्हणतोय वडील बरे आहेत ना विचारले. आणि मग विचारले की राज्यामध्ये असणारे पुरोहित, विद्वान, शास्त्रनिष्ठ, राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, बहुश्रुत या सगळ्यांचा तू सत्कार करतोयस ना, या सगळ्यांना सन्मान देतोयस ना. उत्तम विचार हे राज्याचा केंद्रभूत विचार आहे. तुझे विचार मुळामध्ये उत्तम आहेत ना. विचार उत्तम असतील तर तू कर्म उत्तम करू शकशील, नाहीतर नाही. पुढे सांगितलंय. त्याच्या पुढे त्यांनी म्हणले तुझ्या राज्याच्या लोकांसाठी तू काही योजना करतोयस का, आणि त्या योजना सगळ्यांना विचारून करतोयस का, सर्व समाजातल्या लोकांसाठी त्या आहेत का, त्या गुप्त ठेवतोयस ना, का त्या षटकर्णी होत आहेत. याचा अर्थ तुझं राज्य कसं आहे, तुझे मंत्री कसे आहेत, ते तुझ्याशी प्रामाणिक आहेत किंवा नाही, हा प्रश्न विचारलाय. पुढे म्हटले प्रजेसाठी विविध योजना राबवतोयस ना,
तुझे मंत्री भ्रष्ट नाहीत ना, कपट नाहीत ना, ते लाच खात नाहीत ना, लाचखोर नाहीत ना, तेव्हा सुद्धा लाचखोर नाहीत ना, प्रश्न विचारलाय. बरं. आणि त्यांच्या अवलोकनार्थ तू एखादा अमात्य ठेवलेला आहेस ना. बरं. अरे हे सोडून दे, रामराज्याची कल्पना आत्ता आहे. हम्म. आपले वेद ऋग्वेद जो आहे तो 36,000 वर्षापूर्वीचा आहे. 36,000 वर्षाच्या ऋग्वेदामधले 14वी ऋचा आपल्याला असं सांगते की संपूर्ण वेदांचा, ऋग्वेदातला जो विचार आहे मूळ, तो मानवी केंद्री विचार आहे. आणि त्यामुळे तो राष्ट्रकेंद्री विचार आहे. त्याच्यामध्ये ऋग्वेदातली ऋचा आपल्याला सांगते, लष्करातला एखादा अधिकारी जर लाच खात असेल तर अशा बाबतीत कायदा कानून काही न करता सर्वसामान्यांनी एकत्र यावं आणि त्याला ठेचून काढावं. बापरे, हे क्रांतिकारी विचार ऋग्वेदाचे आहेत. हे आपलं तत्वज्ञान आहे राजकारणाचं. ज्यावेळेला चित्रकूट पर्वतावरती भरत त्यांना सगळ्यांना घ्यायला आला, तर त्यावेळेचे प्रश्न तुम्ही सांगत होतात की ते कुठले कुठले प्रश्न विचारले, ते आपलं राहिलं मगाशी. ज्यावेळेला भरत पहिल्यांदा आलाय त्यावेळेला रामाने त्याला जे सगळे प्रश्न विचारले ते सगळे राजकारणाच्या दृष्टीने विचारले. एक राजा म्हणजे रामाच्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आहे की मी आलेलो आहे वनामध्ये आणि भरताने राज्य स्वीकारलेलं आहे. म्हणजे त्यांनी गृहीत धरलेले की भरत राजा झालेला आहे. आणि आता राजा झालेला असल्यानंतर तो राजाप्रमाणे वागतोय किंवा नाही, आणि म्हणून त्यांनी काही प्रश्न विचारलेत त्याला. आणि मग ते जे प्रश्न विचारले ते सगळे एखादा राजा उत्तम कसं राज्य चालवू शकतो ह्या अनुषंगाने त्यांनी विचारले. आणि म्हणून पहिल्यांदाच तो म्हणतोय की बाबा रे, तुझं राज्यामध्ये तुझी जी प्रजा आहे ती प्रजा अतिशय आनंदित आहे किंवा नाही, प्रजेचे काही त्यांच्या समस्या आहेत त्या तू सोडवतोयस किंवा नाही, प्रजेसाठी उत्तम योजना राबवतोयस किंवा नाही, ज्या योजना तू प्रजेसाठी राबवणार आहेस त्याच्यामध्ये तू तुझ्या मंत्र्यांशी चर्चा करतोस की नाही, आणि जी मंत्र्यांशी चर्चा करतोस ती गुप्तपणे राहते किंवा नाही. जेव्हा तू मंत्र्यांशी तुझी सल्लामसलत होते त्यातली एकही गोष्ट षटकर्णी होता कामा नये. ती षटकर्णी होत नाहीये ना, याचा अर्थ तुझे सगळे मंत्री तुझ्याशी प्रामाणिक आहेत ना, हे विचारले. नंतर तुझे मंत्री ते लाच खात नाही आहेत ना, किंवा ते काही भ्रष्टाचार करत नाही आहेत ना. याचा अर्थ भ्रष्टाचार, लाच हे शब्द आपल्याला रामायणामध्ये बघायला मिळतात. ही मानवी प्रवृत्ती आहे आणि या मानवी प्रवृत्ती इथे अयोध्येमध्ये बोकाळलेली नाहीये ना, असं थोडक्यात रामाला त्या ठिकाणी विचारायचं. आणि हे सगळं विचारताना सगळ्यात राजाचं जे महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे अर्थनियोजन. जेव्हा नवीन नवीन योजना करायच्या तेव्हा काही अर्थनियोजन करायचंय, आणि अर्थनियोजन करताना अर्थ जे आहे ते कररूपाने वसूल करायचंय. आणि जर ते कररूपाने वसूल करायचं असेल तर त्यासाठी तू काही विचार करतोयस का, खजिना कसा जास्तीत जास्त आहे, कर कशा प्रकारचे असले पाहिजेत, ह्या संबंधीचे तुझी काही चर्चा करतोयस किंवा नाही. आणि तुझं जे मंत्रिमंडळ आहे ते 18 जणांचं असलं पाहिजे, त्यातले 15 नियामक असले पाहिजेत, आणि त्यांच्यावरती एक अमात्य असला पाहिजे, आणि तो अमात्य प्रामाणिक आहे ना, तो त्यांच्यावरती व्यवस्थित देखरेख ठेवतोय ना. अशा सगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारले. आणि हे सगळं जेव्हा राम विचारतोय भरताला, तेव्हा रामाच्या जीवनातला स्वतःचा एक प्रसंग आहे की ज्यावेळेला रामाचं सगळं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. सगळं शिक्षण पूर्ण होऊन तो विश्वामित्रांच्या बरोबर गेलेला आहे. विश्वामित्रांकडे जाऊन शस्त्रग्रहण आणि अस्त्रविद्या, म्हणजे शस्त्रविद्या आणि अस्त्रविद्या दोन्ही शिकून आलेला आहे. शस्त्रविद्या याचा अर्थ फक्त शस्त्र चालवणं, आणि अस्त्रविद्या म्हणजे शस्त्र मंत्रांनी अभिमंत्रित करून त्याचं सामर्थ्य कितीतरी पटीने वाढवणं. बरोबर. आता हे जेव्हा वाढवलं जातं तेव्हा एकटाच कोणीतरी पुष्कळ काळ अनेकांशी युद्ध करू शकतो. आता ह्याचा एक प्रसंग जेव्हा राम त्या वनवासामध्ये तेव्हा आहे की जेव्हा खरं, दूषण आणि त्रिशीर हे 3 जण आलेत. म्हणजे राम, भगवती जानकी आणि लक्ष्मण हे 3ही ज्या वेळेला वनामध्ये आहेत त्यावेळेला रावणाचे बंधू असणारे खरं, दूषण आणि त्रिशर यांच्याकडे 14,000 म्हणजे खराकडे 14,000 राक्षस, दूषण जेव्हा त्याच्याकडे 14,000 राक्षस, त्रिशिराकडे 5,000, जवळजवळ 33,000 राक्षस आहेत. पण ह्या 33,000 राक्षसांचा रामाने जो पडाव केलाय तो 1.5 मुहूर्तामध्ये केलाय असं वर्णन वाल्मिकी करतात. 1.5 मुहूर्त याचा अर्थ इतका कमी कालावधी. मग हा कमी कालावधीमध्ये त्यांनी त्यांच्याशी कसं युद्ध केलं, तर इथे त्यांनी अस्त्रविद्या वापरली.
अस्त्रविद्या वापरली म्हणजे मंत्र सामर्थ्य वापरलं आणि मंत्र सामर्थ्याने सिद्धी येतात. आणि सिद्धी कोणती सिद्धी होती? त्या सिद्धीने प्रत्येक जे समोर आलेले हे सगळे राक्षस आहेत त्या प्रत्येकाने जेव्हा बघत होते तेव्हा प्रत्येकाला फक्त रामच दिसत होता. आणि म्हणून प्रत्येकजण रामाला मारत होतं. पण ते रामाला मारत असताना राक्षस आपापल्याच लोकांना मारत होते. या सिद्धीचा त्यांनी वापर केला. हे जे आहे अस्त्र सामर्थ्य आहे, मंत्र सामर्थ्य आहे. या मंत्र सामर्थ्यांच्या साह्याने त्यांनी युद्ध केलेलं. म्हणजे युद्धामध्ये या गोष्टींची आवश्यकता आहे. या सगळ्याचा वापर त्यांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक विचार येतो की दशरथ राजे रामाचं स्वतःचं वर्णन करतायत की राम इतका गोड बोलणारा आहे, मधुर याची वाणी आहे. आणि मधुर वाणीने हा इतका आपल्या प्रजेशी गोड बोलतोय की गोड बोलताना तो जसा त्याने दृष्टांत दिलाय की म्हणजे जसं भोंगा किंवा फुलपाखरू अनेक फुलांवरती बसतं आणि अलगद त्यातून त्या परागातून रस काढून घेतं, मध काढून घेतं, तसा हा गोड बोलून प्रजेकडून कर वसूल करतो. आता हे रामाचं सामर्थ्य आहे. आणि मग राजा असेल तर त्यांनी प्रजेकडून कर वसूल केला पाहिजे. मग तो भरताला प्रश्न विचारतोय, भरता तू असं करतोयस ना, गोड बोलून कर काढतोयस ना, कारण राजाचा जर खजिना भरलेला असेल तरच राज्य उत्तम चालेल ना. बरोबर. म्हणजे त्याला माहितीच नाहीये की भरताने अजून राज्य ग्रहण केलेलं नाहीये, तो राज्यावरती बसलेला नाहीये. पण त्यांनी असं गृहीत धरलंय की आणि म्हणून तोच सगळे प्रश्न विचारतोय. इथे लक्षात येईल की राजाकडे काय गुणसंपदा असली पाहिजे, राजाने किती प्रकाराने प्रजेचा विचार केला पाहिजे. म्हणजे प्रजा केंद्रीभूत राजा. आणि म्हणून जेव्हा सीतेचा त्यांनी त्याग केलाय तेव्हा सीतेच्या मुखामध्ये एक वाक्य अतिशय सुंदर आहे. ती म्हणते, राजा रामाने माझा त्याग केलाय, प्रभू रामाने माझा त्याग नाही केलाय. तो एकपत्नी व्रत आहे मला माहिती आहे, पण राजा म्हणून जेव्हा तो आहे तेव्हा तो कर्तव्याने अत्यंत कठोर आहे. आणि जेव्हा कर्तव्याने वागायचं असतं तेव्हा कठोरच वागायला लागतं. डॉक्टरांना जेव्हा ऑपरेशन करायचं तेव्हा सुरीच चालवायचे पोटावरती पेशंटच्या, दया येऊन नाही चालत, कठोरपणानेच ते तलवार चालवली पाहिजे, ते शस्त्र चालवलं पाहिजे. आणि म्हणून भगवती जानकी म्हणते की राजा रामाने माझा त्याग केलाय, प्रभू रामाने नाही त्याग केला. बरोबर. मी ऍक्च्युली त्या म्हणजे तो विषय वेगळा घेणार होते पण आता विषय निघालाच आहे म्हणून. पण मग हे असं नक्की काय घडलं, म्हणजे का त्यांना तिचा त्याग करायला लागला? आणि ज्याच्या बाबतीत फारच काही हे उठवलं जातं पण तरी सुद्धा स्त्री सन्मान हा त्यांच्या आयुष्यातला रोजचा भाग होता. ते काही आत्ता असं आलेलं नवीन फॅड नाहीये आत्तासारखं. म्हणजे नवीन फॅड म्हणण्यापेक्षा किंवा आत्ता एकदम ती संकल्पना आली आणि आपण नाही स्त्री दाक्षिण्य दाखवलं पाहिजे हा भाग नाहीये तिथे. ते त्यांच्या रोजच्या आयुष्यातलं होतं. पण मग तरी हे का घडलं, असं का? रामाचं जीवन बघितल्यानंतर लक्षात आलं की दशरथांच्या दरबारामध्ये 350 राण्या होत्या. आपल्याला इतकंच माहिती आहे की त्यांना 3 राण्या आहेत. त्यांना 3 राण्या आहेत तेवढं आपल्याला माहिती आहे. पण वाल्मिकी रामायण जेव्हा आपण वाचतो, ऑथेंटिक रामायण जेव्हा आपण वाचतो तेव्हा लक्षात येतं की 350 राण्या होत्या. हे 3 पट्ट्या राण्या आहेत त्यातल्या. आणि त्यामुळे वडिलांची स्थिती काय आहे ही त्यांनी बघितलेली आहे. या सगळ्याविषयी रामाकडे वैराग्य आहे. आणि वैराग्य असल्यामुळे त्यांनी स्वतःशी एक सत्संकल्प केलेला आहे की या आयुष्यामध्ये मी एकपत्नी व्रत जे आहे ते घेतलेलं आहे. आणि त्यामुळे एकपत्नी व्रत त्यांनी पाळलेलं आहे. त्यांना भगवतीविषयी विलक्षण आदर आहे. किती आदर आहे, अत्यंतिक आदर आहे. दुसरं त्यांचं चित्त कुठेही गेलेले नाही. पण तरी सुद्धा 2 वेळेला तिला काय केलेलं आहे तर अग्निदिव्य करावं लागलेलं आहे. पहिलं अग्निदिव्य जे आहे ते ज्या वेळेला परत आले वनामधून तेव्हा करावं लागलं. ते जेव्हा करावं लागलं तेव्हा लक्ष्मण हे अत्यंत संतापलेलं आहे की रामा तू वहिनीवरती खूप अन्याय करतोयस आणि असं काही करणं मला योग्य नाही, तुझ्याकडून अशी अपेक्षा नाही आहे. पण त्यावेळेला रामाने त्याला सांगितलेलं आहे की आपलं जे कुळ आहे ते रघुकुल आहे. रघुकुल याचा अर्थ साक्षात सूर्य जो आहे तो आपला कुलवंश आहे, म्हणजे रघुवंश आपला आहे. त्यामुळे अग्नी हे आपलं तत्व जे आहे ते आपल्या कुलाचं आहे. एकांतामध्ये जेव्हा कळलं की आपल्याला आता कुठे जायचं आहे तर वनामध्ये त्या दशाननाच्या वधासाठी जायचं आहे, त्यावेळेला हिचं चारित्र्य किंवा ही सुरक्षित असली पाहिजे हे मला माहिती आहे.
आणि म्हणून माझी खरी जी जानकी आहे ती मी अग्नीला दिलेली आहे आणि तिची भ्रामक प्रतिमा मी घेऊन आलेलो आहे. रावणाने जी नेलेली आहे ती भ्रामक प्रतिमा नेलेली आहे, ती सत्य नाहीच आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत ती भ्रामक प्रतिमा पुन्हा अग्नीत जात नाही तोपर्यंत मला माझी खरी जानकी मिळणार नाहीये ना. मला माझी जानकी हवी आहे, तेव्हा त्याच्यासाठी तरी तो तिला काय करू दे, ते तिला ते अग्निदिव्य करू दे. बरोबर. म्हणजे रामाचं आपल्या पत्नीवरती खरंच प्रेम आहे हे त्याला सांगावं लागलं, मग लक्ष्मण शांत झालाय आणि म्हणून पहिलं अग्निदिव्य झालंय. हा उल्लेख येतो वाल्मिकी रामायणात, बाकी कुठे हा फारसा उल्लेख येत नाही. आणि मग त्यानंतर जेव्हा तिचा त्याग केलाय, तो त्याग केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की एका कोणीतरी परिटाने तिच्यावरती म्हणजे असं म्हटलंय की रामाने ही कशी राहिली, म्हणजे इतके दिवस जी 11 महिने जवळजवळ जो काळ आहे, ती लंकेमध्ये असणारा काळ हा 11 महिन्याचा काळ आहे. 11 महिने जर ती दशाननाकडे होती तर ती रामाने आपल्या राज्यामध्ये तिला पुन्हा कशी ठेवून घेतली, असं एक परीट म्हणाला असं आपण वाचतो. तसं नाहीये. रामाचे दूत आहेत, हे दूत सगळीकडे अयोध्येमध्ये फिरत आहेत आणि रामाने एक दिवस त्या दूतांना बोलवले आणि त्या दूतांना विचारले की काय प्रजा माझ्याविषयी काय बोलते. तेव्हा कोणी बोलायला तयार नाही, कोणी सांगायला तयार नाही की काय बोलताय ते. तर राम म्हणतो मी तुम्हाला अभय देतो, पण तुम्ही काय सत्य आहे ते मला सांगा. आणि दूतांनी सांगितलेलं सत्य असे की नाक्या नाक्यावरती जे जे लोक आहेत त्या नाक्या नाक्यावरती अशी चर्चा आहे की भगवती जानकीला रामाने अजूनही राजवाड्यामध्ये कशी ठेवलेली. त्यावेळेला मात्र त्यांनी निर्णय घेतलाय की आपण तिचा त्याग करायचा. म्हणजे राजा म्हणून अत्यंत कठोर निर्णय त्यांनी तो घेतलेला आहे. त्याला तिच्याविषयी अजिबात शंका नाही, अजिबात शंका नाही की ती नक्की पवित्र आहे, त्यांना माहिती आहे. आणि त्यानंतरचं त्याचं जीवन हे मात्र बऱ्याच जणांना माहिती नाहीये की भगवती जानकी ज्या वेळेला वनामध्ये लक्ष्मण सोडून आलाय तेव्हा ती वाल्मिकींच्या आश्रमामध्ये ती अत्यंत कष्टमय जीवन जगते. आणि ती जी कष्टमय जीवन जगते, भगवती तिथे गेल्यानंतर राम राज्याभिषेक म्हणजे राजवाड्यामध्ये राजप्रासादामध्ये आहे, पण राजप्रासादामध्ये असलेला राम कधीही गादीवरती झोपलेला नाहीये, तो जमिनीवरती झोपलेला आहे. कारण माझी अर्धांगिनी जी आहे ती जमिनीवरती झोपते, म्हणून हा दर्भाच्या वरती म्हणजे चटईवर झोपलेला आहे. मग स्त्री सन्मान आहे, त्याचं पत्नीवरती प्रेम आहे, पण शेवटी कर्तव्य कठोर आहे. जो कर्तव्यावरती आरूढ आहे ना, तेव्हा त्याला कर्तव्यावरती आरूढ कठोर काही निर्णय घ्यावे लागतात. म्हणून त्यांनी तो घेतलेला निर्णय बरोबर राजा म्हणून घेतलेला निर्णय, बाकी कोणताही निर्णय नाही. बरोबर. म्हणून आपण समग्रप्रमाणे जेव्हा आपल्याला असं वाटतं की आम्ही एखादी गोष्ट बघतो, आपल्याला समग्र ज्ञान आहे असं आपल्याला वाटतं, पण कधीच नसतं. आपण पूर्ण नाणं हातात घेतल्यानंतर नाण्याची अर्धी बाजूच दिसते, अर्धी अंधारातच असते. अगदी तसं रामाचं समग्र चरित्र आपल्याला बुद्धीला नाही ग्रहण करण्यासारखं, कारण इतकी सूक्ष्म बुद्धी आपली सामान्य जीवांची नाही. ते समजण्यासाठी बुद्धीची एक वेगळी पातळी आपल्याला हवी आहे. खरंय. आता तुम्ही जे म्हणताय की ओके रामाने दूत पाठवले आणि तिकडनं प्रजेचं मत जाणून घेतलं एकंदर पुढच्या ह्याच्याकरता सीतामाईचा त्याग करण्याआधी, तर मग त्यावेळची प्रजा खरंच कशी होती, म्हणजे रामराज्यातली प्रजा कशी होती? अयोध्येतली प्रजा ही अत्यंत सत्वगुणी प्रजा आहे. म्हणजे वाल्मिकी जे प्रजेचं वर्णन करतात ते वाचताना असं वाटतं बरेच वेळेला अर्थवाद आहे का. अर्थवाद म्हणजे ज्याला आपण एक्झॅग्रेशन म्हणतो, एक्झॅग्रेशन आहे का. वाल्मिकी अयोध्येच्या प्रजेचं वर्णन करताना म्हणतात की तिथे इतकी प्रजा सत्वगुणी आहे, इतकी ज्याला आपण उत्तम नागरिक म्हणतो, कर्तव्याची जाण असणार आहेत, त्यामुळे हक्क मागतच नाहीयेत ते. वाल्मिकी वर्णन करतात की अयोध्येमधल्या डॉक्टरांना काही कामच नव्हतं, अयोध्येमध्ये वकीलच नव्हते, तिकडच्या पोलिसांना काही कामच नव्हतं. म्हणजे सैनिक आहेत तिथे राज्याचं रक्षण करणारे, त्यांना जे काही आहे ते प्रशिक्षण दिलं जात आहे, पण ही सगळी खाती तिथे आहेत, खात्यांमध्ये प्रजा काम करती आहे, पण त्यांना कामच नव्हतं, कारण दुराचाराने कोणी वागतच नव्हतं. अशी प्रजा आहे. आणि त्या प्रजेचं रामावरती इतकं प्रेम आहे की ज्या वेळेला 14 वर्षांनी ते परत आलेले आहेत त्यावेळेला जी संपूर्ण अयोध्या नगरी त्यांनी सजवलेली आहे, जे सडे घातलेले आहेत, ते सडा म्हटल्यानंतर तुम्हाला आम्हाला कल्पना आहे की आम्ही नुसता पाण्याचा सडा घालतो, पण
अयोध्येतले जे नागरिक आहेत त्यांनी जे सडे घातलेत ते केशराचे सडे घातलेत आणि चंदनाचे सडे घातलेत. आता ही कल्पना तरी आपण करू शकू का? बापरे. याचा अर्थ किती आपल्या राजावरती प्रेम आहे. खरंय. मग राजावरती प्रेम काय? कारण राजा त्यांच्यावरती अपत्याप्रमाणे प्रेम करतोय. आपल्यावरती कुणीतरी निरपेक्ष प्रेम करतंय हे कळण्या इतकी बुद्धी त्या नागरिकांची आहे. अशी प्रजा त्या काळामध्ये, म्हणून सदाचाराने वागणारी आहे, धर्म न्याय नीतीने वागणारी आहे. त्यामुळे तिथे प्रजा चांगलीच आहे. बरोबर. पण तरी मनामध्ये कसं म्हणतो की आपण संशय येतो ना, संशयात्मा विनश्यती असं आहे. आणि म्हणून ते कुठेतरी मनामध्ये आलेला संशय आहे. बरोबर. त्यातून त्या सीतामाईचा त्याग घडलेला आहे, एवढंच बघायचं आपण. पण मग त्याच्या पुढे म्हणजे ते जेव्हा 14 वर्षांनी आले तर त्यावेळेला माता कैकेयी किंवा बाकी ह्या ज्या सगळ्या होत्या त्याच्याबरोबर रामाचं वागणं कसं होतं, राजा म्हणून किंवा त्यांचा पुत्र म्हणून? आणि मुख्य म्हणजे माता कैकेयीच्या मनात त्यावेळेला काही असं गिल्ट होतं का, की अरे मी किती माझ्या म्हणजे या पुत्राला बिचारायला त्रास दिला, एवढं त्याच्या आयुष्यात घडलं आणि परत आल्यानंतर जे सुख त्याला मिळायला हवं होतं ते तरी त्याला मिळतच नाहीये. नाही ना, त्याला मिळालं. आल्यानंतर तो कैकेयी मातेला तर मानणाराच आहे, कारण लहानपणी तो तिच्याकडे वाढलेलाच आहे. त्याचं विलक्षण प्रेम कैकेयीवरती आहे. पण वाल्मिकी रामायणामध्ये कैकेयी काही अशी फार दुष्ट वगैरे अशी दाखवली नाही. ती जरा नंतर बदलली आणि ती सत्वगुणी झाली असं दाखवले. पण अनेक रामायण आहेत. त्यातल्या व्यासांचं जे अध्यात्म रामायण आहे त्यामध्ये मात्र ही कायम कपटी दाखवली. आणि कपटी असणारी ती इतकं कपट करते, तिचं अजून कपट संपलेलं नाहीये. आणि कपटाने हिने काय केलेलं आहे की असं काही केलेलं की श्री भगवतीचा त्याग करायला तिला लावलेला आहे. आणि त्यानंतर आणखीन एक प्रसंग दाखवलाय की ज्या ठिकाणी त्यांनी म्हणजे नको त्या ठिकाणी तिने रामाला बोलवलेलं आहे. आणि निमित्त केले की हनुमंताला सांगितलंय की एका पलंगापाशी घेऊन ये. हनुमंताला अत्यंत दुःख झालं की प्रभू अशा प्रकारचं कार्य नाही मला करायचंय. पण राम म्हणतो ठीक आहे, प्रारब्धामध्ये आहे, करू आपण, मी येतो तिथे त्या पलंगापाशी. पण त्या पलंग बसल्यानंतर एक निश्चित आहे की तो मोडता कामा नये. हनुमंताला कळलं की प्रभूची काही लीला आहे आणि म्हणून तो पलंग तयार केला गेला. त्यात सगळे भुंगे सोडून तो पोखरला गेला. प्रभू राम आलेत, बसलेत आणि तो मोडल्यानंतर ते परत निघाले. आणि मग कैकेयीला कळलं की किती आपण कपटीने याच्याशी वागलो तरी ह्यातला सत्वगुण काही जात नाहीये. हा सत्वगुणाने आपल्याशी चांगला वागतोय. आणि शेवटी तिने सांगितलंय की मी फार तुझ्याशी कपटीपणाने वागले, पण तुझा सारखा पुत्र होणं म्हणजे काहीतरी सद्भाग्य आहे. माझी खूप इच्छा आहे की मला तूच माझ्या उदरी यावास, असा काही वर मला देशील का? आणि मग अध्यात्म रामायणामध्ये रामाने तिला वर दिलाय की पुढच्या जन्मी मी तुझ्या उदरी येईल. आणि मग जे कृष्णोपनिषद नावाचं एक उपनिषद आहे, आज आहे ते उपलब्ध. त्या कृष्णोपनिषदामध्ये संपूर्ण जे गोकुळ आहे ते गोकुळ काय आलं आणि गोकुळामध्ये कोण कोण कसे कसे आले, कोणी कोणी कोणती कोणती रूप धारण करून ते आलेत, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ही कोण झालेली आहे, तर ही देवकी माता झालेली आहे असं म्हटलेलं आहे. बापरे. आणि मग तो अध्यात्म रामायणाचा विषय, पण तो वाल्मिकी रामायणामध्ये काही कुठे येत नाही किंवा फारसा कुठे आपल्याला इतर ठिकाणी तो पाहायला मिळत नाही. त्यामुळे कदाचित कोणाला ही कथा माहिती नसेल. पण असा एक आहे. मग त्याला त्यांनी पुन्हा तत्वज्ञानाचा पण एक विचार दिलेला आहे. कारण त्या कृष्णोपनिषदाची सुरुवातच अशी आहे की राम वनवासामध्ये आहे आणि राम वनवासामध्ये असताना अनेक ऋषींच्या भेटीला गेल्या. इतका सुंदर आहे तो दिसायला, इतका सुंदर राजबिंड आहे, अतिशय सुंदर आहे. त्याचं रूप इतकं सुंदर आहे. जितक्या ऋषींच्या आश्रमामध्ये तो गेला, सगळ्या ऋषींच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला एकच मनामध्ये संकल्प आला आणि तो म्हणजे या परमात्म्याला आपण आलिंगन द्यावं, ह्याला आलिंगन द्यावं, कारण इतका सुंदर होता तो दिसायला. आणि रामाने त्या प्रत्येकाचा मनकवडेपणाने तो विचार जाणला आणि राम प्रत्येकाला म्हणतोय की या जन्मामध्ये मी एकपत्नी व्रत घेतलेलं आहे, पुढच्या जन्मामध्ये मी गोकुळात येणार आहे आणि तिथे 7 वर्ष फक्त राहणार आहे. तेव्हा यूयम सर्वे गोपी भूत्वा असा मंत्र आहे. यूयम सर्वे गोपी भूत्वा, तुम्ही सगळे ऋषीमुनींना सांगितलंय जे परिपूर्ण ज्ञानी आहेत, तुम्हाला जर माझा सामिप्य पाहिजे असेल तर यूयम सर्वे गोपी भूत्वा, तुम्ही सगळे गोपी होऊन कुठे या, तर गोकुळामध्ये या, तेव्हा मी तुम्हाला आलिंगन देईन. 7 वर्षाच्या पोराला आलिंगन दिलं तर लोक काही म्हणणार नाहीत. तिथे काही समाज त्याच्यावरती काही
प्रत्यवाय घेणार नाही काय, त्याच्यावरती संशय घेणार बरं. असा विषय. त्याच्यासाठी एवढं थांबायला एवढं लागलं. सगळं हा. आणि सगळ्या ऋषींनी मान्य केले. म्हणून काही ऋषी हे ऋषी गोपी झालेत, काही वेदातल्या ऋचा आहेत, त्या वेदातल्या ऋचा गेल्यात. आणि त्या म्हणतायत रामाला की अरे आम्ही नुसतं परब्रह्माचं वर्णन करतोय, म्हणजे ब्रह्मतत्वाचा निर्देश करतोय, पण आम्हाला अनुभव कधी येणार? कारण नुसते आम्ही ग्रंथामध्ये जड होऊन पडलेलो आहोत ना, तेव्हा आम्हाला अनुभव पाहिजे. तेव्हा त्या वेदातल्या ऋचांना सांगितलंय की तुम्ही ऋचा गोपी व्हा. म्हणून काही ऋचा गोपी झाले, काही ऋषी गोपी झालेत आणि काही वेदातल्या ऋचा गोपी झाल्यात. आणि हे सगळे ज्या गोपी आहेत त्या भगवंताचं सामिप्य मिळावं म्हणून गोकुळामध्ये आलेले. बरोबर. बापरे. आता ही उपनिषद आहेत, उपलब्ध आहेत. आपल्याकडे कृष्णोपनिषद आहे, रामतापनीय उपनिषद आहे, ह्याच्यामध्ये यांचं सगळं तत्वरूप दर्शन आहे. बरं. फारच मोठं आहे हे वेगळा विचार, म्हणजे बुद्धीला झेपायला खूप मोठं आहे. झेपण्यासारखा विचार. आपण परत रामराज्यावर येऊया. मला ऍक्च्युली एक त्याच्यामध्ये फार बेसिक प्रश्न असा होता की त्याच्याकडे पुढे जाऊन म्हणजे जेव्हा वनवासामध्ये किंवा लंका सुद्धा दशाननाचा वध झाल्यानंतरही त्याला ते राज्य मिळू शकत होतं, पण तरी सुद्धा तिथे त्यांनी बिभीषणाला गादीवर बसवलं किंवा किष्किंधासारखं सुद्धा ते त्याने नाही घेतलं स्वतः, तो परत त्याच्याच राज्यामध्ये आला. हा सगळा काय प्रकार आहे? म्हणजे खरं तर राजा म्हटल्यानंतर आपल्याकडे तेच आहे ना की समोरचं राज्य घ्या, आणि तसंच पुढे ती म्हणजे आपण आतापर्यंत इतिहास पाहिलाय. मग नाही, त्या बाबतीत राम जो आहे तो वैराग्याने परिपूर्ण आहे. पहिल्यांदा निषाधाने त्याला राज्य दिले. म्हणजे जेव्हा ते वनामध्ये निघाले तेव्हा राम आहे, लक्ष्मण आहे आणि भगवती जानकी आहे. हे तिघजण पहिल्यांदा कुठे आलेत तर शृंगेरपूरवर आलेत. तिथे निषाद राजा आहे आणि त्याला इतका आनंद झालाय, तो म्हणते स्वागतम महाभाव, आई अखिलामयी युयम, ही सगळी संबंध पृथ्वी तुझीच आहे, माझं राज्य मी तुला देतो. रामाने ते नाकारलेले. मग त्यानंतर किष्किंधेचं जे राज्य आहे ते सुग्रीवाला दिलेले. जेव्हा लंकेचं मध्ये युद्ध झालं, दशाननाचा वध झाला, तेव्हा विभीषण म्हणतोय की आता हे राज्य जे आहे ते रामा तू कशाला मला देतोस, हे तुझं मी तुला देऊन टाकतो. त्यावेळेला रामाचं वाक्य अत्यंत सुंदर आहे की काय आहेस, की माझी जन्मभूमी जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि घरी असी. बस माझी जी जन्मभूमी आहे ती स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, आणि म्हणून मला कोणाचीही दुसऱ्यांची भूमी नको, मला माझी जन्मभूमी मला तिथे जाऊ दे. सगळी त्यांनी नाकारली, कोणीही घेतलेलं नाही त्यांनी कोणाचं. बरोबर. बस त्यामुळे त्यांनी ते राज्य विभीषणाला देऊन टाकलं. किष्किंधेचं राज्य जे आहे ते सुग्रीवाला देऊन टाकलेलं आहे आणि निषादाचं राज्य निषादाला परत दिलेलं आहे. तिघांनी त्याला राज्य देऊ केलं, पण कोणाचंही राज्य त्यांनी घेतलेलं नाही. बापरे. हे राजा आहे तो, पण त्याला आपण म्हणतो ना की जीवनमूल्य पाळणारा राजा आहे. मग हे रामाचं वैशिष्ट्य आहे, जीवनमूल्य पाळणारा. बरोबर. पण मग ज्या वेळेला तिथे राज्य परत वसवलं म्हणजे लंकेमध्ये किंवा आता किष्किंधामध्ये सुद्धा जेव्हा सुग्रीवाकडे ते दिलं, तर त्यावेळेला राजा म्हणून काय पुढे गोष्टी दिल्या? मग राम जो आहे ना तो प्रत्येक वेळेला राजा म्हणूनच वागतोय. तो लक्ष्मणाशी बोलताना सुद्धा तो कधी विसरलेला नाही की मी राजा आहे, आणि म्हणून त्याला म्हणतोय तू पर्णकुटी बांध, तू तिकडे जा असं सांगतोय. कधीतरी लक्ष्मण म्हणतोय मी हे करणार नाही, तो म्हणतो नाही नाही तुला राजाज्ञा पाळली पाहिजे. याचा अर्थ जाणीव देतोय की मी शेवटी जरी मी वनात असलो तरी काय आहे तर मी राजा आहे, याची त्याला परिपूर्ण जाणीव आहे. राज्य कसं करायचं आहे त्याला पूर्ण माहिती आहे. त्याला निश्चित माहिती आहे की मी पुन्हा अयोध्येमध्ये जाणार आहे आणि गेल्यानंतर तिथे मला कोणीतरी उत्तम सल्लागार पाहिजे. आणि ही जी त्याची दूरदृष्टी आहे ही कुठे दिसते, जेव्हा त्याची आणि हनुमंताची पहिली भेट झाली तेव्हा दिसते. वाल्मिकी रामायणाप्रमाणे हनुमंत जो आहे ते छोटंसं एक बालरूप घेऊन आलेले आणि ते स्वतःचा परिचय देत आहेत की सुग्रीव नावाचा एक राजा आहे जो वानरांचा राजा आहे, आणि सुग्रीवेनं प्रेषितमहं, सुग्रीवानी मला पाठवलेले असं ते सांगतोय, आणि म्हणून मी इथे आलेलो आहे. आणि तुम्ही कोणीतरी क्षत्रिय दिसता, तुमच्या मुखावरती ब्रह्मतेज दिसतंय, आणि मग तुम्ही चेहऱ्यावरती तुमच्या उदासीनता आहे, असे तुम्ही इथे का वनात फिरताय असे हनुमंत विचारतायत. आणि मग एवढं फक्त हनुमंताचे 4 वाक्य ऐकली आणि एका क्षणामध्ये जसं शीतावरून भारताची परीक्षा तसं रामाने हनुमंताला ओळखलेलं आहे. आणि हनुमंताला ओळखल्यानंतर राम लक्ष्मणाला म्हणतोय लक्ष्मणा हा कपी कसा बोलतोय तू बघितलंस का?
ऋग्वेद संपूर्ण मुखोद्गत असल्याशिवाय, यजुर्वेदातलं ज्ञान परिपूर्ण ज्ञात असल्याशिवाय, सामवेदाचं समग्र अध्ययन झालं असल्याशिवाय आणि अथर्ववेदातलं तत्व संपूर्ण जाणलेलं असल्याशिवाय इतकं सुंदर बोलता येणार नाही. ह्याची वाणी अत्यंत मधुर आहे. ह्याच्या चेहऱ्यावरचे भाव अत्यंत निष्पाप आणि निर्दोष आहेत. बोलताना हातवारे करत नाही. हा अत्यंत उच्च स्वरात बोलत नाही आणि खालच्या स्वरातही बोलत नाही. हा अस्पष्ट बोलत नाही, हा पुटपुटत बोलत नाही. जे बोलतोय ते अत्यंत स्पष्ट बोलतोय. आणि असा सचिव ज्या सुग्रीव वानर राजाच्या पदरी आहे त्याला जीवनामध्ये यश निश्चित आहे. एक सचिव कसा असावा राज्याचा, हनुमंताची त्यांनी केलेली पहिल्या वेळेला परीक्षा आहे की जो हनुमंत नंतर त्याला प्रत्येक वेळेला कामाला आले. विभीषण जेव्हा आलेला आहे शरण, सुग्रीवाला भीती वाटते की हा रावणाने कोणीतरी पाठवलेला दूत असावा माझी परीक्षा घेण्यासाठी, मला मारण्यासाठी. आणि म्हणून सुग्रीव म्हणतोय की ह्याची परीक्षा घेऊया आणि मग आपण ह्याला आपल्या राज्यात घेऊया. राम म्हणतोय हनुमंत काय म्हणतोय हे आपण त्याला विचारूया. हनुमंताला बोलवलंय आणि राम म्हणतोय तुझं मत या विभीषणाविषयी काय आहे. आणि हनुमंत म्हणतोय रामा, या विभीषणाच्या कार्यावरती मी लक्ष देऊ नये. यांनी नक्की अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि म्हणून हा कनिष्ठाकडून वरिष्ठाकडे आलेला आहे. दशानन कनिष्ठ आहे आणि कनिष्ठ असणाऱ्या दशाननाकडून तो वरिष्ठाकडे आलेला आहे. यांनी वालीवध ऐकलेला आहे. वालीचा वध करून किष्किंधेचं राज्य तुम्ही सुग्रीवाला दिलेलं आहे हे त्यांनी ऐकलेलं आहे. हा शत्रू पक्षातून आलेला आहे. याला जर आपल्या पक्षाकडे घेतलं तर आपल्याला आता शत्रूच्या राज्यामध्ये जायचंय, तिथं जाऊन युद्ध करायचंय, तेव्हा याचा हेर म्हणून आपल्याला वापर करता येईल. कारण ती भूमी त्याला माहिती आहे. बरोबर. युद्धामध्ये काय लागतं हे हनुमंताला माहिती आहे आणि हे तो बोलतोय. आणि पुढे त्याने म्हटलंय की जर वालीवध आणि सुग्रीवाला दिलेलं राज्य हे त्याला माहिती असेल तर कदाचित विभीषण लंकेचं राज्य आपल्याला मिळावं या आशेनेच तुमच्याकडे आला असावा. एवढं ऐकल्यानंतर रामाने काहीच केलं नाही. विभीषणाला घेतलंय, अग्नीच्या साह्याने त्याच्याशी मैत्री केली आहे आणि पहिल्यांदी काय केले तर क्षीराभिषेक केलाय आणि तुला लंकेचं राज्य देतो म्हणून राज्याभिषेकच करून टाकलं. बापरे. हे राजकारण काय आहे याचा अर्थ राजकारणासाठी एक वेगळी दृष्टी लागते, ती रामाकडे आहे. आणि म्हणून हनुमंतातले हे जे गुण आहेत ना हे त्यांनी नेमके हेरलेले. एक सचिवाकडे काय गुण असले पाहिजेत, राज्य चालवणारा मंत्री कसा असला पाहिजे, अमात्य कसा असला पाहिजे, हे बरोबर रामाने त्याच्याकडनं जाणलेलं आहे आणि त्या हनुमंताला आपलंसं करून घेतलेलं आहे. बरोबर. पण मग ज्या वेळेला विभीषणाला बसवलं गादीवरती त्यावेळेला म्हणजे काहीतरी त्यांच्यात बोलणं तर झालंच नाही. तो वेगळा प्रसंग आहे की ज्या वेळेला युद्ध झालं त्यावेळेला विभीषण आता रामाकडे आहे. जेव्हा विभीषण रामाकडे आहे तेव्हा युद्धाच्या वेळेला प्रसंग वाल्मिकी फारसा हा प्रसंग वर्णन रंगवत नाही, पण हा प्रसंग तुलसीदासांनी अतिशय सुंदर रंगवलाय. आणि आता विभीषण खरा रामाचा भक्त आहे आणि भक्त असणारा विभीषण जेव्हा युद्धावरती गेलाय, आता राम आणि रावणाचं प्रत्यक्ष युद्ध आहे. सगळे बाकीचे गेलेले आहेत, म्हणजे कुंभकर्ण तो गेलेला आहे, मेघनाद गेलेला आहे. आता प्रत्यक्ष रावणाला यावं लागलं युद्धभूमीवरती आणि राम रावण समोरासमोर आहे. तेव्हा प्रश्न पडलाय विभीषणाला की रावणाकडे इतक्या सिद्धी आहेत, इतक्या प्रकारच्या तंत्रविद्या आहेत ज्या तंत्रविद्या रामाकडे नाहीत. आणि मुख्य म्हणजे रावण रथावरती आरूढ आहे आणि ह्याच्याकडे रथच नाहीये. ह्याचा रथ म्हणजे फक्त हनुमंताचा खांदाच, दुसरं काहीच नाही. आणि म्हणून त्याने प्रश्न विचारलाय, खूप सुंदर आहे की ज्याला विभीषण गीता म्हणतात. विभीषणाने प्रश्न विचारलाय, धर्मरथ ही संकल्पना आहे, ती धर्मरथ ही संकल्पना आपण समजून घेऊया. विभीषण प्रश्न विचारतोय की रावण रथावरती आहे आणि रघुवीर रथबिना, तुझ्या बिनरथी, तुझ्याजवळ रथ नाहीये, काहीच नाही तुझ्याकडे, तुझ्याजवळ साधं पायताण नाहीये रे, तुझ्या खडावा सुद्धा भरत घेऊन गेलेला आहे, काहीच नाहीये. तू काय त्याच्यासमोर युद्धामध्ये टिकशील? तू युद्ध करू शकशील का त्याच्यासमोर?
शंका व्यक्त केली आणि त्याला धर्मरथ म्हणजे काय, माझ्याकडे कोणता रथ आहे हे रामाने समजावून सांगितलेलं आहे. आणि ती संकल्पना इतकी सुंदर आहे. धर्मरथ ही संकल्पना समजावली आहे आणि धर्मरथ या संकल्पनेतून राजाकडे कोणती गुणसंपदा असली पाहिजे, राजाने कसं राज्य केलं पाहिजे, विभीषणाला राज्याभिषेक होण्याच्या पूर्वी रामाने केलेला जो बोध आहे तो म्हणजे धर्मरथ. ही धर्मरथ संकल्पना त्यांनी त्याला समजावून सांगितली. मला ऍक्च्युली एक त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारावा असं वाटतो की अगदी आता हल्ली सहज असं म्हटलं जातं की म्हणजे सीतामाईचं जरी अपहरण झालं तरी सुद्धा रावणाने तिला कुठेही हात लावला नाही किंवा तिचं कुठेही चारित्र्य तिचं हनन झालेलं नाही किंवा असं सहज म्हटलं जातं. पण ही खरीच गोष्ट आहे का किंवा ह्याच्या मागे नक्की खरी कथा काय आहे? आहे की बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं की तो फारच श्रेष्ठ होता आणि म्हणून त्यांनी भगवती जानकीला स्पर्श केला नाही वगैरे असं जे म्हटलं जातं हे सत्य नाही. त्यांनी स्पर्श केला नाही कारण त्याचं मूळचं चारित्र्य जर बघितलं, पूर्ण जर आपण रामायणात खरंच मनापासून वाचलं असेल व्यवस्थित, तर लक्षात येईल की त्यांनी अनेक स्त्रियांवरती अत्याचार केलेले आहेत. इतक्या स्त्रियांचा भोग भोगलेला आहे, इतकी सिंहासनं त्यांनी तोडवलेली आहेत, अनेकांची सिंहासनं तोडवली. मूळचं जे लंकेचं राज्य आहे ते कुबेराचं आहे, ते त्यांनी हिसकावून घेतलेलं आहे, जे त्याचं नाही. पुष्पक विमान कुबेराचं आहे, जो कुबेर त्याचा सावत्र भाऊ आहे, त्याची आई भरद्वाज ऋषींची कन्या आहे. आणि असा हा रावण ह्यांनी स्वतःची जी सून पुंजिकस्ताला म्हणजे कुबेराचा मुलगा नलकुबेर, त्याची पत्नी जिचं नाव पुंजिकस्ताला होतं, तिच्यावरती त्यांनी अतिप्रसंग आणला. अनेकांवरती त्यांनी काय केलेलं आहे तर अनेक स्त्रियांचा भोग त्यांनी घेतलेला आहे. वेदवती नावाची एक ऋषी कन्या आहे, तिला इतका त्रास झाला तिने स्वतःचा देह अग्नीला भस्म करून टाकला, आत्मक्लेश करून घेतला. पण पुंजिकस्ताला जी आहे ना ती अत्यंत स्वाभिमानी होती, क्षात्र तेजाची होती. तिला कळलं की हा रावण इतका का मातलेला आहे, कारण ब्रह्मदेवानी याला वर दिलेला आहे आणि त्या वरामुळे हा अत्यंत उन्मत्त झालेला आहे. अशी पुंजिकस्ताला प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडे गेलेली आहे आणि ती त्याला प्रश्न विचारते की ब्रह्मदेवा, तुला असा ह्या रावणाला देण्याचा अधिकार दिला कोणी, की ज्यामुळे सगळ्या स्त्रियांचं शील जे आहे ते धोक्यात आलेलं आहे. हा कोणत्याही स्त्रीवरती काय करतोय तर अतिप्रसंग करतोय, असा तू का त्याला वर दिलेला आहेस? आणि हे जेव्हा ऐकलं तेव्हा मात्र ब्रह्मदेव अत्यंत अंतर्मुख झाले. ब्रह्मदेवानी पुन्हा रावणाला बोलवून घेतलेलं आहे आणि त्याला सांगितलेलं आहे, यानंतर ज्या स्त्रिया तुला वश होतील त्या तू भोगू शकशील, पण बळजबरीने जर एखाद्या स्त्रीवरती तू बळजबरी करशील, तिला जर स्पर्श करण्याचा प्रयत्न करशील तर तुझ्या मस्तकाची 100 शकलं होतील. हा त्याला शाप मिळालेला आहे आणि हा शापाचं त्याला भान आहे आणि म्हणून त्यांनी भगवती जानकीला स्पर्श केलेला नाही. पण त्याच्या निर्लज्जपणाची इतकी कहर आहे. वाल्मिकी रामायणाने हा प्रसंग वर्णन केलेला आहे. एका ठिकाणी तो आपल्या पत्नीला मंदोदरीला म्हणतोय की तू जर खरी पतिव्रता असशील तर माझ्याबरोबर त्या सीतेकडे चल आणि तिला सांग की तू ह्याच्याशी विवाह कर, म्हणजे तू त्याची पट्टराणी होशील आणि मंदोदरीला मी काय करीन तर तुझी दासी करीन. मंदोदरी म्हणते, असं मी कसं काय सांगू शकेन, असं मला नाही बोलता येणार. आणि त्यावेळेला रावण निर्लज्जपणाने म्हणते, तू पतिव्रता म्हणून घेतेस ना, तर तुझ्या पतीला काय पाहिजे हे तू जाणत नाहीस का, मला तिचाच भोग घ्यायचा, चल माझ्याबरोबर. आणि खरंच मंदोदरी गेली आहे तिच्याबरोबर, कारण केवळ राजाज्ञा म्हणून. इतकं तो भोगी आहे. पण त्यांनी तिला स्पर्श केला नाही, कारण त्याला माहिती आहे की मी जर बळजबरीने स्पर्श केला तर माझ्या मी जिवंत नाही राहणार, म्हणून त्यांनी स्पर्श केलेला नाही. मुळात त्याचं चारित्र्य अजिबात उत्तम नाही. हा ज्ञानी आहे, हा शिवाचा भक्त आहे, यांनी शिवतांडवाची रचना केलेली आहे, ऋग्वेदातल्या काही ऋचांची रचना त्यांनी केलेली आहे, बुद्धिमान आहे, पंडित आहे, पण नीतिमान नाही हे मात्र निश्चित आहे. आणि ह्याच्या उलट राम नीतिमान आहे. बरोबर, म्हणून त्याचं रामराज्य. म्हणून देव आहे तो. देव आणि दानव यातला मुख्य फरक काय आहे, जे जीवनमूल्य तोडवतात त्यांना दानव म्हणतात आणि जे जीवनमूल्य पाळतात त्यांना देव म्हणतात. आणि म्हणून देव आणि दानवांचं युद्ध पूर्वापार आहे असं आपण पुराणांमध्ये वाचतो. आसुर म्हणतात त्यांना. आसुर म्हणजे काय, आशुसुहु रमते स एव आसुराहा, जे केवळ भोगामध्ये रममाण होतात त्यांना आसुर म्हणजे राक्षस म्हणतात. आम्ही जे रक्षण करून ठेवलेलं असतं ते हिसकावून जे घेतात त्यांना राक्षस म्हणतात आणि म्हणून त्यांना आसुर म्हणतात.
कारण भोगी वृत्ती आहे केवळ. इंद्रियाने मी केवळ किती भोग भोगीन, ही जी वृत्ती आहे ते असुर आहे. रावण त्या कुळातला आहे. बरं. बापरे, मग तसं म्हणायला गेलं तर आपण सगळेच असुर होत चाललेले आहोत हळूहळू. आहे अगदी, हे प्रश्नच नाही. कुठेतरी यातून बाहेर पडायलाच हवंय विचारांनी. बरोबर. का पण होतंय? कारण आपल्याला सत्याचं ज्ञान नाही. असं वाटतं की विषयाने मला सुख मिळते. नाही, विषयाने सुख मिळते. विषय जड आहेत, इंद्रिय जड आहेत, त्यांनी सुख नाही मिळत. सुख घेण्याचंही सामर्थ्य इंद्रियांचं नाही आणि विषयांचं नाही, आणि सुख देण्याचंही सामर्थ्य विषयांचंही नाही आणि इंद्रियांचं नाही. ते सामर्थ्य खरा राजा देहाचा जो आहे, ते स्वरूप जे आत्मस्वरूप त्याचं आहे. पण तिथपर्यंत आपण पोचतच नाही ना. आपल्याच आतमध्ये आपण कधी उतरत नाही. रामायणांमध्ये रामायण ग्रंथ आपल्याला आपल्या आत उतरवायला शिकवतो. खरंय. तुम्ही आत्ता मगाशी म्हणताना म्हणालात की बिभीषण गीता, म्हणजे आता महाभारतातली गीता एवढंच माहिती आहे आपल्याला, हा नक्की काय प्रकार आहे? रामायणामध्ये अनेक छोटे छोटे बोध आहेत. मारीचानी केलेला रावणाला बोध आहे, त्याला मारीच गीता म्हणतात. लक्ष्मणाने निषेधाला केलेला जो बोध आहे, ती लक्ष्मण गीता आहे. रामाने शबरीला केलेला बोध आहे, त्याला शबरी गीता म्हणतात. असे अनेक छोटी छोटी प्रकरणं, म्हणजे छोटे छोटे बोध आहेत रामायणामध्ये. त्यातली विभीषण गीता जी आहे अतिशय सुंदर आहे. केव्हा गायली गेली ती? प्रत्यक्ष राम आणि रावणाच्या युद्धाच्या वेळेला राम आणि रावण समोरासमोर आहेत. राम जमिनीवरती आहे, त्याच्याकडे रथ वगैरे काही नाही आहे. रावण मात्र रथावरती आहे. आणि मग त्यावेळेला विभीषणाच्या मनामध्ये संशय आलाय की ह्याच्याकडे रथ नाही, पायामध्ये पायताण नाही, कसा काय हा या इतक्या बलाढ्य अशा रावणाशी युद्ध करणार आहे, आणि हा युद्धामध्ये कसा जिंकणार आहे, अशी शंका आली. आणि त्यावेळेला धर्मरथ ही एक संकल्पना अतिशय सुंदर आहे. एका राजाकडे धर्मरथ असला पाहिजे, म्हणजे राजाकडे कोणती गुणसंपदा असली पाहिजे, ती गुणसंपदा धर्मरथ या संकल्पनेतून रामाने विभीषणाला सांगितली आहे. आणि विभीषणाला लंकेचं राज्य देण्याच्या आधी, म्हणजे विभीषणाला राज्याभिषेक रामाने स्वतः केलेला आहे, पण तो राज्याभिषेक करायच्या अगोदर राजाची काय कर्तव्य आहेत ते सांगण्यासाठी जो बोध केलेला आहे ती विभीषण गीता आहे. ते आपण बघू जरा. आपण त्याचे प्रत्यक्ष तुलसीदासांच्या दोह्यांमधून त्यांनी ती संकल्पना मांडलेली आहे. ती आपण बघूया काय आहे. की प्रत्यक्षामध्ये जेव्हा विभीषणाला शंका निर्माण झाली तेव्हा तो म्हणते, रावण रथी विरथ रघुवीरा, म्हणजे रामा तुला रथ नाहीये, देखी विभीषण भयू अधीरा, भयाने अत्यंत अधीर झालेला आहे तो. अधिक प्रीती मनमा संदेहा, बंदी चरण सहित सहस्नेहा. अत्यंत प्रेमाने तो रामाला प्रश्न विचारते, नाथ न रथ नाही पदत्राणा, तुमच्याकडे रथ नाही, पदत्राण नाही. केही विधी जितब बिल बलवाना, या वीर बलवानाशी तुम्ही कसं काय युद्ध करणार आहात, कारण पायात साधं पायताण नाही आहे तुमच्यापाशी. सुनऊ सखा कह कृपा निधान, माझे सखे आहात तुम्ही, कृपा निधानात, तेव्हा कृपा करून मला सांगा की युद्धामध्ये तुम्हाला जय मिळेल काय, आणि जे ही जय होय सो संदन आन, कसं काय तुम्हाला ते जय मिळणार आहे, जरा मला कृपा करून तुम्ही सांगा. विभीषण अत्यंत हळुवारपणे विचारतोय. आणि आता रामाने धर्मरथ ही संकल्पना सांगायला सुरुवात केली. राम म्हणतोय, शौर्य धीरज तेही रथ चाका, शौर्य आणि धैर्य अजून माझं आहे, आणि जे रामाचं खचलेलं आहे, रावणाचं खचलेलं, रामाचं नाही रावणाचं खचलेलं, रावणाच्या अंतःकरणामध्ये इतका भयभीत झालेला आहे, कारण सगळं त्याचं सैन्य गेलेलं आहे, कोणी शिल्लक नाहीये. शौर्यही त्याच्यापाशी नाही आणि धीरही त्याच्यापाशी नाहीये. म्हणून धर्मरथाची दोन चाकं आहेत राजाची, काय आहेत तर त्याचं शौर्य आणि धैर्य कधी खचता कामा नये. शील सत्याचरण हे काय आहे तर विजयाची पताका. रथ जे आहे तर रथावरती एक पताका आहे, विजयाची पताका आहे, ती उत्तम शीलाची आणि सत्याचरणाची पाहिजे. माझं आचरण आयुष्यभर सत्याचरण आहे आणि माझं शील उत्तम आहे, मी कोणाचाही शीलाला धक्का लावलेला नाहीये, रावणाकडे हे नाही, हे राम सांगतोय. बल विवेक दम परहित घोडे, माझा जो रथ आहे त्याचे घोडे कोणते आहेत तर बल म्हणजे माझ्या शरीरामध्ये शारीरिक बल माझ्याकडे, विवेक म्हणजे बुद्धिशक्ती माझ्याकडे, विवेकशक्ती काय योग्य काय अयोग्य, धर्म काय अधर्म काय हे जाणणारी माझी बुद्धी अत्यंत चोख, विवेक माझ्याकडे आहे. दम
दम म्हणजे इंद्रिय ताब्यात असणं आणि शम म्हणजे मन ताब्यात असणं. परहित, माझी प्रत्येक कृती परहित आहे. याच्या उलट रावणाचं बरोबर माझ्या विरोधात आहे. आणि म्हणून माझे हे 4 घोडे आहेत की जे सगळे उत्तम आहेत. आणि त्याचे लगाम कोणते आहेत? तर क्षमा, कृपा, प्रेम, समता. याचा अर्थ मी क्षमाकार, माझी वृत्ती क्षमाशील आहे. मी कृपा करतो सगळ्यांवरती, समदृष्टी माझी आहे. आणि कसं आहे तर कृपा करणं, क्षमा करणं हे सगळं माझ्याकडे, जे रावणाकडे काहीच नाही. बरोबर. पुढे म्हटले ईश भजन सारथी सुजाना. माझी जी बुद्धी आहे, सारथी कोण असला पाहिजे? तर माझी बुद्धी नुसती साधी बुद्धी शुद्ध नाहीये, ईश भजन करणारी आहे. आणि म्हणून ती ईश्वराला शरणागत आहे. आणि जर ईश्वराला शरणागत असेल तर मी माझ्या बुद्धीने काम करतच नाही, ईश्वराच्या बुद्धीने काम करतो. गीतेमधलं वचन आहे, तू मला बाकी काहीच देऊ नकोस, तू तुझं मन आणि बुद्धी मला दे, बस मी तुला बुद्धियोग देतो. राम म्हणते मी माझं बुद्धी ईश्वराला दिलेली आहे, त्यामुळे ईश्वराच्या बुद्धीने मी काम करतो, माझ्या बुद्धीने मी कार्य करत नाही. अस्मितते लीन माझी बुद्धी आहे, ईश्वराला आस्तिकतेला लीन असणारी माझी बुद्धी आहे. बिरती चर्म, वैराग्याची ढाल माझ्याकडे आहे. संतोष कृपाणा, शांतिरूपी तलवार माझ्याकडे आहे. दानरूपी परशु माझ्याकडे आहे. बुद्धिरूपी शस्त्र माझ्याकडे आहेत. आत्मज्ञानरूपी धनुष्य माझ्याकडे आहे. आणि माझा जो भाता आहे तो स्थिर बुद्धीचा भाता आहे. आणि शमदमादी बाण माझ्याकडे आहे. इतकी सगळी माझ्या स्वतःवरती माझं परिपूर्ण नियंत्रण आहे. आणि त्यामुळे मला शत्रूच नाही, माझी अद्वैत दृष्टी आहे. जिथे अद्वैत दृष्टी आहे, जिथे मला शत्रूच नाहीत, असा धर्मरथ जर माझ्याकडे आहे तर मला कोणत्या शत्रूचं भय असणार आहे? मला आता भयच नाही, मी अत्यंत निर्भय आहे. जो समोर येईल त्याला मी काय करणार आहे तर त्याचा मी पाडाव करणार आहे. इतका आत्मविश्वासाने सहज राम बोलतोय, कारण त्याच्या मागे त्याचं जीवन आहे. संपूर्ण जीवनभर तो अत्यंत सत्याचरणाने वागलेला आहे. कुठेही त्याचं असत्याचा त्याचा आधारच नाही. संपूर्ण जीवन. म्हणून आपल्याकडे एक सुंदर वचन आहे, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. रामाचं जीवन अनुकरणीय आहे, कृष्णाचं जीवन अनुसरणीय आहे. कारण त्याचा विचार घ्यायचा आहे, त्याचं तत्वज्ञान घ्यायचं आहे. आणि तसं नाही वागायचं, पण रामासारखं वागायचं. म्हणून राम अनुकरणीय आणि कृष्ण अनुसरणीय. किती शब्द सुंदर आहे. म्हणजे साधारणतः असं सरळ म्हणजे म्हटलं जातं की कृष्ण हा पटकन आपलासा वाटतो, किंवा त्याच्या ज्या लीला आहेत त्या फार आपल्याला म्हणजे चमत्कारिक वाटतात म्हणून आपलासा वाटतो. पण हे सगळं ऐकल्यानंतर मला असं झालं की नाही, म्हणजे जे कृष्णाकडे आहे तेच रामाकडे सुद्धा आहे. किंवा ते जे राजकारण आपण जे म्हणतो, किंवा म्हणजे अगदी सात्विक आणि अगदी अशी भूमी आपल्या समोर जे रूप उभं केलंय ते तसं नाहीये मुळात. तसं नाही, अजिबात नाहीये. शूर्पणखेला जेव्हा त्यांनी मारलंय ना, तेव्हा त्याचं राजकारण कसं आहे, राजाने कसं वागलं पाहिजे. तर लक्ष्मण म्हणतो शूर्पणखेला मारून टाक. राम म्हणतो नाही, शूर्पणखेला मारायचं नाही, तिला विद्रूप करून सोडायचं. कशासाठी? हिला मारलं तर काय, आपल्याला सगळे शत्रूच्या पाठीमागे जावं लागेल. पण हिला जर अपमानित केलं तर आपले सगळे शत्रू हीच आपल्याकडे घेऊन येईल आणि आपल्याला कुठे न जाता एका जागी स्थिर राहून युद्ध करता येईल. म्हणून हिला विद्रूप करून सोड. ही कृष्णनीती आहे, ही रणनीती आहे. ही रणनीती काय राम बरोबर जाणतोय. बरोबर. रणनीती फार जाणणार आहे, कारण बुद्धी सूक्ष्म आहे ना. काही असू दे, खेळ असू दे, युद्ध असू दे, बुद्धीशिवाय पर्याय नाही ना. खरंय, बुद्धीला पर्याय नाही. आणि ती कमावण्याची गोष्ट आहे, ती कमावणे. म्हणून आपल्याकडे धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ कमावण्याचे आहेत बरं का. ते कोणीतरी डोक्यावरती हात ठेवून मिळत नाही, ते कमवायचेच. म्हणून ते पुरुषार्थ. शेवटच्या प्रश्नाकडे यायचंय की माझ्यासारखे जे आहेत किंवा माझ्याहून जी कमी वयाची मुलं आहेत की ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी वाचायच्या आहेत, बघायच्या आहेत किंवा त्याचा अभ्यास करायचा आहे, पण त्याची ऑथेंटिक माहिती किंवा तो सोर्स नाही मिळत आहे आम्हाला, तर मग अशा वेळेला कुठली पुस्तकं वाचावीत किंवा काय पाहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे? आणि त्यालाच जोडून पुढे सांगितलं तरी चालेल की या सगळ्यामधनं आम्हाला घेण्यासारखं काय आहे? रामायण ग्रंथ तर आहेच, पण मुळात तो संस्कृतमध्ये असल्यामुळे तो कळत नाही. पण त्याच्यावरती मराठी अनुवाद आहे, हिंदी अनुवाद आहे, असे आहेत.
गीता प्रेसची पुस्तकं हिंदीतही आहेत, मराठीमध्येही आहेत. परमपूज्य गोविंददेव गिरी महाराजांनी श्रीरामकथामृत अतिशय सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे, की जे अत्यंत युवकांना अगदी वाचनीय असं आहे, की किंबहुना ते आपल्या संग्रही असावंच असंही आहे, अशा प्रकारचं आहे. तुलसीदासांचं जे रामचरित मानस आहे त्याचंही हिंदी ज्याला म्हणतो आपण की निरूपण आहे किंवा मराठी निरूपण आहे तेही आज उपलब्ध आहे. समर्थांचं रामायण आहे, वेणास्वामींचं रामायण आहे, अशी रामायणं अनेकांची आहेत. रामायणावरती मराठीत अर्थ असणारे दिवाकर अनंत घैसाळ डोंबिवलीमधले, ज्यांनी 147 ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिले, त्यांचं अतिशय सुंदर रामायण धार्मिक प्रकाशननी प्रकाशित केलेलं आहे. तेही अतिशय सुंदर आहे. अशी काही पुस्तकं नक्की वाचायला हरकत नाहीत आणि निरूपण ऐकायलाही हरकत नाहीत, कारण आज गोविंदगिरी महाराजांसारखे अत्यंत अधिकारी आहेत की ज्यांचं रामायण आपण ऐकल्यानंतर खूप त्याच्यातून खूप चांगलं मिळू शकेल. किंवा आणखीन एक फार मोठे संत आहेत की ज्यांचं आज यूट्यूबवरती ऐकण्यासारखं आहे, ते म्हणजे राजेश्वरानंद. म्हणजे राजेश्वरानंदांची जेव्हा आपण कथा ऐकतो तेव्हा इतकी सुंदर आहे. ते मुळात रामचरित मानसावरती सांगतात, पण रामचरित मानसाच्या प्रत्येक दोह्यावरती त्यांनी स्वतः रचना केल्यात आणि ते संगीताच्या माध्यमातून सांगतात. सुरुवातीला आपल्याला कंटाळा येतो ती गाणी ऐकायला, पण इतकं भावपूर्ण सांगतात आणि नेमकेपणाने सांगतात, पूर्ण वेदांताला अनुसरून आहे. कारण मुळामध्ये राम जो आहे तो जरी वाल्मिकींनी कितीही माणूस म्हणून सांगितलेला असला तरी राम वेदांत वेद यज्ञ पुरुषच आहे, जसं रामरक्षीमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे ते त्याचं स्वरूप आहे आणि वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा ते मधून मधून आपल्याला दिसतं आणि तिथपर्यंतचा आपला प्रवास झाला पाहिजे असं आहे. त्यामुळे अशा अनेक काही पुस्तकं आहेत की ज्याच्यातून आपल्याला ते मिळेल. यांच्या कथा ऐकल्यामुळे आपल्याला नेमकं रामाचं स्वरूप कळेल. अनेक जण सांगणारे आहेत, पण हे 2-3 जे आहेत की जे अतिशय सुंदर सांगणारे आहेत, की ज्यांच्या रामकथा अत्यंत शास्त्रशुद्ध आहेत, म्हणजे जसे आहेत तसे सांगणारे विशेषत्वाने. कारण त्रयस्थपणे आणि आहे तसं नेमकेपणाने मांडणं हेही फार महत्त्वाचं आहे आणि तसे मांडणारे असे काही ठराविक संत आहेत. त्यांच्या कथा आपल्याकडे चैतन्य महाराज देगलूरकरांचं आहे, फार सुंदर रामकथा त्यांची आहे, तीही यूट्यूबवरती अवेलेबल आहे, ती ऐकायला हरकत नाही. अशा अनेकांच्या कथा आहेत की ज्यात ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितांना काही म्हणजे युवकांना निश्चित मार्गदर्शन मिळू शकेल. गोविंदगिरी महाराजांचे तर मी मुद्दामे सांगेन की सगळ्या युवकांनी आपल्या संग्रही ठेवाई असेल. त्यांचं स्वतःचं धर्मश्री प्रकाशन आहे, त्यांचं ते पुस्तक आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यातून काय मिळणार? रामचरित्र हे असं आहे की ते त्रिकाला बाधित असं असणारं रामतत्व आहे. रामाकडून म्हणजे त्याला त्यांच्या उपासनेला पर्यायच नाही, कारण राम जीवनामध्ये नसेल तर जीवनात राम नाही असं म्हणतात. की खरंच आहे की ते आपला आदर्श तरी राम असलाच पाहिजे. आपल्या संस्कृतीचं ते देणं आहे की ज्यांनी आपल्याला रामासारखा किंवा कृष्णासारखा एक आदर्श पुरुष आपल्यासमोर रोल मॉडेल म्हणून ठेवलेला आहे. पण रामायणाचं सार रामनाम हेच आहे आणि रामनाम हे जर सार असेल तर त्या रामनामाच्या सहाय्याने कुठपर्यंतचा प्रवास झाला पाहिजे आपला. मावशी केळकरांचं एक सुंदर राजकारणाला अनुषंगाने म्हणजे त्या संघाचा विचार नाही म्हणतात पण समितीच्या विचारांनी मावशी केळकरांनी एक रामायण लिहिलेलं आहे. अतिशय सुंदर आहे बरं का, गोष्टीरूप रामायण आहे ते. आणि त्या रामायणामध्ये मावशी केळकरांनी एक सुंदर वाक्य लिहिलं आहे. ते असं म्हणतात की जगी आला समाणूस म्हणून जाताना जा देव होऊनी तुझीच करणी ठरविले तुझ्याला रावण वासे राम. ह्याच्यासाठी रामकथा वाचायची. अजून एक सुंदर सांगते की जे मोरारी बापू आहेत, रामभक्त आहेत, त्यांना स्वतःला सगळे हनुमंताचा अवतार मानले जातात. ते असं म्हणतात की रामकथा कशासाठी ऐकायची, कशासाठी रामकथेचं रामायणाचं एवढं चिंतन कशासाठी. ते म्हणतात की कधी आपल्याला कळलं पाहिजे की प्रत्येक माणूस 3 स्तरावरती जीवन जगत असतो. 3 स्तरावरती प्रत्येक जण पण जीवन जगत असतो. त्यात मी कुठच्या स्तरावरती आणि मला कोणत्या स्तरावरती जायचं आहे त्यांच्याच भाषेमध्ये सांगते. ते असं म्हणतात की जो मन के स्तर पर जीवन व्यतीत करता है वो दूसरों का तिरस्कार करता है, जो बुद्धि के स्तर पर जीवन व्यतीत करता है वह आविष्कार करता है और जो चित्त के स्तर पर जीवन व्यतीत करता है वो सभी का सत्कार करता है क्योंकि वह सिर्फ राम तत्व देखता है. बस मी कोणत्या स्तरावरती जीवन जगतो हे मला कळलं पाहिजे आणि मला त्या असलेल्या स्तरावरनं वरती जाता आलं पाहिजे. म्हणून नरापासून नारायणापर्यंतचा प्रवास हा रामाच्या चरित्रातून घडला पाहिजे आणि हे अपेक्षित आहे. बरोबर. आणि असा प्रवास सगळ्यांचा तुमचा आमचा घडावा यासाठी रामकथा आहे. बरोबर. आणि तसा तो घडावा म्हणून रामाला प्रार्थना करू आपण आणि थांबूया. खरं
म्हणजे सगळ्यांना ह्याच्यातलं 1% जरी आणता आलं तरी फारच म्हणजे आपलं फारच कल्याण होईल असं म्हणायला हरकत राम नाही. म्हटल्याने रामाला अनन्यभावे शरण जाण्याने ते नक्की मिळणार आहे आणि रामाच्या कृपेने निश्चितपणाने आपला हा प्रवास होईल आणि तसा तो व्हावा अशी रामाच्या चरणी प्रार्थना करते आणि आपण थांबूया. नमस्कार. नाही, आणि खरंच म्हणजे हे एक माध्यम ठरायला हरकत नाही, निदान तिथला प्रवास सुरू व्हायला. आणि तुम्ही खरंच आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात. वेदभेटमध्ये हा खूप मोठा विषय तुम्ही आमच्या सगळ्यांसमोर मांडलात. मला त्याच्यातनं खूप काही मिळालं, प्रेक्षकांनाही अर्थातच मिळेल आणि त्यासाठी खरंच खूप मनापासून आभार. आणि वेद थिएटरकडनं तुम्हाला एक छोटी भेट आहे. मॉम्स क्रिएशन म्हणून आपल्याच डोंबिवलीत मानसी केतकर म्हणून आहेत, तर तिचं हे व्हेंचर आहे आणि ती प्रीमिक्स स्वतः तयार करते. आणि त्याच्यामधलं आपण म्हणूया की काही पॅकेट्स आम्ही खास तुमच्यासाठी आणली आहेत, तर त्याच्यातलं तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही स्वतः घ्या आणि ऍट द सेम टाइम ते करून पहा कसं वाटतंय ते आणि जरूर कळवा. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याचं अर्थात उल्लेख आहे, त्यांचं फेसबुक पेज आहे, तुम्ही त्याच्यावरती जरूर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इथे आमच्याकडनं ही खास तुमच्याकरता ही शेवयांची खीर आणि कांदे पोहे असे आता 2 आहेत. सो थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात त्याबद्दल. धन्यवाद. आणि हे जरूर करून बघा. नक्की करून बघीन आणि सांगेन. आणि खरंच थँक्यू सो मच की तुम्ही इथे आलात, कारण हा विषय खूप मोठा आहे आणि बरेच दिवस आमच्या डोक्यात तो चालू होता आणि बरेच प्रश्न आहेत याच्यावरती, नाही म्हटलं तरी, पण काळ खूप थोडा आहे आपल्याकडे हा आत्ताचा. शतकोटी रामायण आहे आपल्याला उपलब्ध असलेलं. 28,000 ओव्यांचं आहे. 36,000 ओव्यांचं रामायण उत्तर रामायण आहे, जे ज्याला आपण म्हणतो वशिष्ठांनी दिलेला जो बोध आहे तो. त्यामुळे एका तासा 1.5 तासाचा हा विषयच नाहीये, पण जेवढ्यात होईल तितके आपण घेण्याचा प्रयत्न केलाय. बरोबर. सो त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर काय बाबतीत अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा, जेणेकरून आम्हाला ते त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. आणि जर का ह्याच्यावरतीच पुढचा सिक्वेल काही पॉडकास्ट घ्यायची जर का वेळ आली तर आम्हाला तुमचे प्रश्न अर्थातच त्यांना विचारता येतील. आणि तुम्ही सगळे आवर्जून वेद थिएटरला इतकं छान भरभरून प्रेम देताय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. वेद थिएटरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा पॉडकास्ट रामनवमी निमित्त केलेला हा पॉडकास्ट तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत, आजी आजोबांपर्यंत, आई बाबांपर्यंत घेऊन जा, म्हणजे सगळ्यांना हे ऐकता येईल.